नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. नीलमताई तुमचं स्वागत आणि वार्म वेलकम राजेश्वरी आणि स्वाती. नवी उमेदची 5 वर्ष हा कार्यक्रम होतोय खरा, पण तो कोविडच्या छायेत. कोविड बाधितांसाठी अविरत काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्यांना सलाम करत आणि ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती या काळात गमावल्या त्यांच्या दुःखात सहभागी होत आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. नीलमताई, तुमच्या उपस्थितीचा आनंद याच्यासाठी की राज्यातल्या वैधानिक संस्थेच्या उच्च पदावरची व्यक्ती तर तुम्ही आहातच, शिवाय लेखिका आहात, प्रयोगशील आहात आणि सोशल मीडियावर देखील सक्रिय आहात. नवी उमेदवार हाताळतो ते सगळेच विषय नीलमताईंच्या जिव्हाळ्याचे. राजेश्वरी चंद्रशेखर या महाराष्ट्र युनिसेफच्या प्रमुख, त्याही प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या. युनिसेफने नवी उमेदला आधार दिला आणि वेगवेगळे प्रयोग करून बघायला अवकाशही दिला. आज आणखीही खास पाहुणे आहेत, त्यांची ओळख आमची नवी उमेदची संपादक वर्षा करून देणारच आहे. एप्रिल 2016 मध्ये युनिसेफच्या ऑफिसमध्ये स्वाती मोहपात्रा, मी आणि हेमंत कर्णिक चर्चा करत असताना नवी उमेदची कल्पना सुचली. पुढे आशय आला, मग वर्षा सामील झाली. सोशल मीडियाला आपण आभासी म्हणतो खरं, पण इथल्या लोकांचा कल आणि कौल वास्तव जगावर परिणाम घडवतो हे तेव्हाच आपल्याला कळून चुकलं होतं. संपर्काच्या कामाचा एक मोठा भाग माध्यम हा असतोच. 2016 मध्ये माध्यम वापरण्याची गरज वाटली तेव्हा पुन्हा वृत्तपत्र किंवा वाहिन्या यांच्याकडे जाण्यापेक्षा सुचलं की आपलंच एक फेसबुक पेज सुरू करावं. पण आपलंच म्हणजे संपर्क संस्थेचं पेज नाही, तर आपल्या संस्थेच्या पलीकडे जाऊन एक असा मंच विकसित करावा जिथे बालहिताचं धोरण, त्याची अंमलबजावणी याबद्दल काही माहिती, मुलाखती, यशकथा वगैरे प्रकाशित होईल. पण मग फक्त बालहिताच्या स्टोऱ्या कंटाळवाण्या होऊ शकतात ना. म्हणून एकूणच समाजहिताच्या प्रयत्नांविषयीचा मजकूर पेजवर घ्यावा असं ठरवलं. स्वातीने ताबडतोब ते उचलून धरलं आणि पुढच्या सगळ्या प्रवासात तिने आमचा हात सोडला नाही. आम्ही फेसबुकवर जरा कुठे स्थिरावलो तर तिने लगेच ट्विटरवर चला म्हणून सुरू केलं. नवी उमेदवारच्या आमच्या पोस्ट, मालिका, मोहिमा हे सगळं मराठीत असूनही स्वाती ते बघितल्याशिवाय राहत नाही. फेसबुक वापरायचं ठरवल्यावर ते ज्या अतिरेकी, आक्रमक आणि काहीशा अविवेकी पद्धतीने जास्त प्रमाणात वापरलं जातं त्याहून अगदी निराळी शैली निवडायची असं आम्ही ठरवलं. सेलिब्रिटी ऐवजी नॉन सेलिब्रिटी केंद्रस्थानी असतील. मजकूर मुंबई केंद्री नको, महाराष्ट्र केंद्री हवा. त्यातही अविकसित जिल्हे पुढे आणायचे. पेजवर पॉझिटिव्ह स्टोऱ्या द्यायच्या, पण त्या प्रचारी वाटता कामा नयेत. खऱ्याखुऱ्या माणसांच्या स्टोऱ्या. पेज वाचून उमेद जागी झाली पाहिजे. अविकसित भागातही चांगली कामं चालतात याची खात्री आणि ती लोकांपुढे आणण्याची तळमळ यातून नवी उमेद हा मंच सुरू झाला आणि तरुण मुलामुलींची टीमच जमली. आमच्या टीमचं सरासरी वय 35 आहे आणि नवी उमेद वाचणाऱ्यात सुद्धा 18 ते 44 वयोगटातले 83% आहेत. मंच चालवणारे युवक आणि वाचणारेही युवक. संपर्क संस्थेच्या ऍडव्होकसीच्या कामाला नवी उमेदची जोड आणि उमेद मंचावर मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांना संपर्काच्या ऍडव्होकसीची जोड. 2016 साली हे सगळं नवीनच होतं. डिजिटल माध्यमांचे दिवस सुरू झाले होते. आम्ही सगळेजण काम करताना शिकत गेलो. मराठीतून चांगला कंटेंट तयार करत गेलो. मला स्वतःला शिकत शिकत या तरुणांच्या टीम बरोबर काम आकाराला आणायला खूपच मजा आली. यापुढे यातलं नाविन्य टिकवणं आणि उमेद मंचाच्या मदतीने आमचं काम अधिक प्रभावी कसं होईल ते बघणं हे आव्हान आहे. 2018 साली आशुतोष शिंदे नावाच्या वाचकानं आम्हाला लिहिलं होतं की आजच्या प्रचंड नकारात्मक आणि विखारी आणि द्वेषपूर्ण वातावरणात, जे वातावरण आता आणखी वाढत चाललंय, नवी उमेद वाचून अजूनही चांगुलपणा शाबूत आहे याची खात्री पटते. महाराष्ट्रातल्या साध्या सुद्धा लोकांचा हा चांगुलपणा आणि बदल घडवून आणण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न, छोटे का होईना पण त्यांचे प्रयत्न, यांनीच नवी उमेदची कमान उंच केली आहे. हे लोकच आमचे हिरो आहेत आणि राहतील. तर 26 एप्रिल 2016 आणि आज 2021 पर्यंत नवी उमेदला आणलं ते आमच्या सगळ्या मुलांनी, संपादक, समन्वयक वर्षा आणि सगळे जिल्हा रिपोर्टर्स.
आजचा दिवस त्यांचाच आहे. त्यामुळे मी आता पुढची सगळी सूत्र वर्षाकडे सोपवते. वर्षा. नमस्कार. आधी आपण विषयी एक छोटीशी फिल्म बघूया. धन्यवाद अनंत. नवी उमेदची ही फिल्म बनवली आहे ती नवी उमेदचे मित्र प्रसाद देशपांडे यांनी. तर धन्यवाद प्रसाद. आता सुरू करूया. तुम्हाला सगळ्यांना ही फिल्म आवडली असेलच अशी आशा. नवी उमेदची सुरुवात कशी झाली हे मेधा मॅडमकडनं तुम्ही सर्वांनी ऐकलंच आहे. तर समन्वयक आणि संपादक म्हणून मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा अशा पद्धतीचं हे पहिलंच काम होतं आणि तोपर्यंत वर्तमानपत्राचं कामही मी बघितलेलं होतं. तर तिथं प्रतिनिधी बातम्या पाठवणार, उपसंपादक ते एडिट करणार आणि मग ह्या बातम्या पानावर घेणार अशी एक तिथली पद्धत होती. आणि हा तिथला एक नित्यक्रम आहे. इथे फेसबुक सारखं समाज माध्यम आमच्या हाताशी होतं आणि बातमी एखादी पानावर पडली की लगेचच त्याच्या प्रतिक्रिया मिळणार होत्या आणि हाच यातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग होता. आपण लिहिलेलं कोणीतरी वाचतंय, कोणीतरी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतंय, हे आम्हा सगळ्यांसाठीच नवीन होतं. माझ्यासाठी जसंही नवीन होतं तसंच आमच्या जिल्हा प्रतिनिधींना. तर पुढे हे काम सुरू झालं. जिल्ह्यातून प्रतिनिधी मिळवणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना नवी उमेदचा ह्युमन इंटरेस्ट पॉझिटिव्ह स्टोरी हा USP समजावून सांगणं, हे सगळं सुरू झालं. नेहमीच्या कामापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे हे आमच्या प्रतिनिधींनाही जाणवलं. त्यातला वेगळेपणा क्लिक झाला आणि नवी उमेदच्या ईमेलवर स्टोरीज यायला सुरुवात झाली. या स्टोरीज वाचून त्याच्यावर योग्य ते संपादकीय संस्कारही आम्ही सुरू केले. गरजेनुसार प्रतिनिधीशी, त्या स्टोरीतल्या नायक नायिकेशी चर्चा सुरू झाली. यातून काही मुद्दे सुटले असतील तर ते या चर्चेतून मिळायचे आणि विषयाची खातरजमा व्हायची आणि दोघांची चर्चा केल्यानं विश्वासार्हता निर्माण व्हायची. या विश्वासातूनच आणि स्टोरी एडिटिंग मधून नंतर ती गोष्ट पेजवर पब्लिश केली जाते. गेली 5 वर्ष हे तत्व आम्ही कसोशीने पाळतो आहोत. त्यामुळे नवी उमेदच्या पोस्ट डोळे झाकून विश्वास ठेवाव्यात अशी एक इमेज तयार झालेली आहे नवी उमेदची. नंतर पेजसाठी लिखाण करणं सोपं जावं यासाठी आम्ही एक पोस्ट लेखन मार्गदर्शिका तयार केली. त्यातून बोलीभाषेतून लिहिताना कोणते शब्द वापरायचे, काय टाळायचं हे सगळं नीटपणे कळायला मदत झाली. या सगळ्यात महत्वाचा वाटा आहे तो जिल्ह्यातील आमच्या प्रतिनिधींचा. त्यात परभणीचे प्रतिनिधी असतील बाळासाहेब काळे, प्रशांत, चारू या आणि अशा सर्व प्रतिनिधींनी कायमच उत्तम सहकार्य दिलं. विविध विषय सुचवणे, व्यक्ती सुचवणे आणि पेजवर करून बघता येतील असे विविध प्रयोग सगळ्या टीमनेच अनेकदा सुचवले. त्यामुळेच नवी उमेदचं काम हे कुणा एकाचं नाही तर टीमचं आहे. ही तुम्ही स्क्रीनवर बघता ही आमची 25 जणांची सध्याची टीम आहे. अजूनही काही लोक आहेत जे येऊ शकले नाहीत किंवा त्यांचे फोटो काही जणांचे येऊ शकले नाहीत हे पण आहे. तर वेळेची मर्यादा बघता ह्या सगळ्यांना 25च्या 25 प्रतिनिधींना बोलणं शक्य नाहीये, पण यातले काही जण बाकीच्यांचं प्रतिनिधित्व आज नक्की करतील.
तर जाणून घेऊया आपण प्रतिनिधींचं मनोगत. पहिले नंदुरबारचे रुपेश जाधव प्रतिनिधी आमचे बोलणार होते, पण काही कारणांनी ते येऊ शकले नाहीत, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे. तर नंदुरबार सारख्या ठिकाणी राहून काम करणं, स्टोऱ्या मिळवणं हे खरोखर कठीण असतं. पण रुपेश आमचा एक असा प्रतिनिधी आहे की त्यानं सगळ्या तिथल्या अडचणींवर मात करत कायमच आम्हाला चांगल्या चांगल्या उत्तम स्टोरीज दिल्या. ही स्क्रीनवर दिसते ती फांद्यांवरची शाळा, ही त्यांचीच एक कोविड काळातली स्टोरी आहे. जेव्हा सगळ्या शाळा बंद होत्या आणि अभ्यास कसा करायचा, मुलं कशी पुढे जाणार हा प्रश्न होता, तेव्हा इथल्या गुरुजींनी ही फांद्यांवरती जिथे रेंज येते किंवा जिथे बसून मुलं अभ्यास करू शकतील अशी जागा निवडून तिथे फळा लावून ती शाळा चालू केली. नंतर ही ANI पण ही स्टोरी आमच्याकडून मागवली आणि तिथेही ती प्रसिद्ध केली. बाकीच्या प्रतिनिधींशी पण बोलू. अमोल. नवी उमेदसाठी मी बीडवरून काम करतो. जेव्हा जेव्हा नवी उमेद विषयी बोलायचं तेव्हा मला गुरु ठाकूरांची एक ओळ आठवते की जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, असं तो एका प्रार्थनेत म्हणतो. नवी उमेदचं जे काम आहे ते याच धर्तीवर सुरू आहे. जे सत्य आहे, सुंदर आहे, त्याला समाजापुढे आणण्याचं काम नवी उमेद करते. गाव खेड्यातल्या, ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्या असामान्य कथा जगासमोर आणण्याचं काम नवी उमेद करतं. बीड सारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा सृष्टी सोनावणे नावाची एखादी महिला जी पशु पक्ष्यांसाठी सेवा देते, त्यांची स्टोरी आम्ही समोर आणतो. आमच्या दिनेश सरांनी लिहिलेली एका दत्तप्रसाद भोजनालयाची स्टोरी ती आम्ही जगासमोर आणतो. शेती, पाणी, माती, आरोग्य, बालकांचे अधिकार, बालविवाहासाठी थांबवण्यासाठी काम करणारी मंडळी, ही ग्रामीण भागातली मंडळी आम्ही समोर आणतो आणि महाराष्ट्रातून लाखो लाईक्स त्याला मिळतात, कमेंट्स होतात, लाखो लोकांपर्यंत ही पोस्ट जाते आणि त्यांचं काम समोर येतं. त्यांच्या कामाला त्यांनाही उमेद मिळते, त्यांच्या कामाला मदतही मिळते. हा जो प्रवास नवी उमेदचा आहे तो 5 वर्षांचा झालेला आहे. नीलमताई आहेत, एक पंचवार्षिक पूर्ण करणं म्हणजे किती मोठं काम हे त्यांना नक्की माहिती आहे. त्यामुळं सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जान्हवी बोलेल आता. नमस्कार, मी रत्नागिरीतून जान्हवी पाटील. सर्वप्रथम मी इथे सांगू इच्छिते की फेसबुक काय असतं किंवा सोशल मीडिया काय असतं हे मी नवी उमेदला ज्यावेळी जोडले गेले त्यावेळी मला अनुभव मिळाला. त्यासाठी मी पहिलं म्हणजे पत्रकार क्षेत्रात आल्यानंतर 7 वर्ष माझं FB अकाउंट नव्हतं. म्हणजे पत्रकार सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतात असं म्हटलं जातं. मात्र मी या सगळ्या गोष्टीपासून लांब होते आणि पत्रकार क्षेत्रात आल्यानंतर मी फक्त नवी उमेदमुळे हे अकाउंट काढलं, FB अकाउंट 7 वर्षापूर्वी. आणि याच्यात आल्यानंतर मला एक गंमत इथे सांगायची आहे की आम्हाला खूप तापड वसारा लिहायची किंवा एखाद्या गोष्टीवर मोठ्या लेखन करायची सवय होती. पण एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असेल, त्याचं कौतुक असेल, त्याच्या चांगल्या गुणांचं हे असेल, ते थोडक्यामध्ये कसं मांडायचं आणि थोडक्यामध्ये एखादी महत्व कसं विषद करायचं हे नवी उमेदने मला शिकवलं, नवी उमेदच्या टीमनी शिकवलं. याच्यामध्ये माझी पहिली पोस्ट होती ती एक डॉक्टराच्या जिद्दीची आणि ही पोस्ट इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं की खूप मोठ्या प्रमाणात ती व्हायरल झाली. त्याला लाईक्स मिळाले. लाईक्स मिळण्यापेक्षा त्या व्यक्तीचं महत्व सगळीकडे दिसलं गेलं, हेच माझ्यासाठी खूप महत्व होतं. कारण एवढे काम चांगले करत असतात समाजामध्ये, तर समाज त्याची दखल कुठे घेत नसते, कारण ती गोष्ट समाजासमोर आलेली नसते. पण नवी उमेदच्या सोशल प्लॅटफॉर्म नंतर ही गोष्ट समाजासमोर आली. याची दखल घेऊन त्यांना एक अवॉर्ड सुद्धा डॉक्टर डाकणे यांना दिला गेला. याच्यापेक्षा मला वाटतं दुसरं समाधान कोणतं नाही. याच्या पलीकडेही नवी उमेदने बरंच काही आम्हाला शिकवलं. एक सोशल ऍक्टिव्हिटीची मोठी टीम आमची झाली आणि मी आज बोलते लाईव्ह, ते फक्त नवी उमेदमुळे बोलते. कारण प्रिंट मीडिया आणि लाईव्ह ह्या गोष्टीमध्ये बराच फरक असतो. त्यामुळे नवी उमेद टीमला मी आभार मानते आणि अशीच संधी यापुढेही द्यावी अशी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद जान्हवी. मला वाटतं आता नितीन बोलतील. नितीन पखाले आमचे यवतमाळचे प्रतिनिधी आहेत. नमस्कार, मी यवतमाळहून नवी उमेद करता गेल्या 5 वर्षापासून काम करतोय. खरं तर पत्रकार म्हणून गेली 20 वर्ष काम करत असताना पत्रकारांना सतत नकारात्मक बातम्यांचाच सहवास लाभतो. पण गेल्या 5 वर्षापासून मला असा अनुभव येतोय की नवी उमेदमुळं समाजात सकारात्मकही बरंच काही घडत असतं आणि ते फक्त नेमकेपणानं आपल्याला टिपता आलं पाहिजे. आणि ही सवय मला वाटतं आम्हाला नवी उमेदने लावली. त्यामुळे आपल्या आसपास आजूबाजूला जे काही चांगलं चाललं आहे अशा अनेक स्टोरी ज्या 5 वर्षात करायला मिळाल्या. आमचा यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण इथेही खूप काही चांगलं होतं. अशीच एक स्टोरी मध्ये आम्ही मोहन महाराजांची छापली होती.
आणि त्याला खूप काही लाईक्स मिळाले. तिथले एक अमीन गुरुजी आहे, त्यांनी मोहन महाराजांना जे खर्रा विकतात, तंबाखू विकतात, त्यांना मतपरिवर्तन करून भाजीचा व्यवसाय करायला प्रवृत्त केला आणि आज ते भाजीचा व्यवसाय गेल्या 4 वर्षापासून करतायत. आणि या स्टोरीची दखल राज्यस्तरावर सुद्धा घेण्यात आली. नंतर अमीन सरांना सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा अनेक स्टोरी सांगता येतील. वेळेअभावी सगळं सांगणं शक्य नाही. नवी उमेदनं आम्हाला लिहिणारं लिहिण्याची सवय लावली, सत्यमर्यादेची सवय लावली आणि खूप काही चांगलं शोधण्याची सवय लावली. थँक्यू नवी उमेद. तुम्हा सर्वांना धन्यवाद, आभार. धन्यवाद नितीन. अमोल सीताफळे आहेत आता सोलापूरहून. नमस्कार, मी अमोल सीताफळे, नवी उमेदचा सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी. सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. मला वर्षा मॅडमनी जी संधी दिली नवी उमेदसाठी काम करण्यासाठी ती खूप मोठी आहे. आणि खरं तर मला स्टोरी लिहिण्यासाठी जी कला अवगत असायला हवी होती ती यापूर्वी नव्हती. पण जेव्हा मी नवी उमेदच्या टीमशी जोडलो गेलो तेव्हा माझ्या लिखाणामध्ये खूप मोठा बदल झाला. एक सुंदर स्टोरी शब्दामध्ये कशी मांडायची थोडक्यामध्ये ते या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीनं जमलं. काही महिन्यापूर्वी मी एक स्टोरी लिहिली होती की एक स्पर्धा परीक्षामध्ये अधिकारी घडवणारं जे दाम्पत्य होतं ते शेतीकडे कसं वळालं याची एक स्टोरी मी चांगल्या पद्धतीने मांडली होती आणि महाराष्ट्रभरातून त्या स्टोरीला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. नवी उमेदमध्ये एकापेक्षा एक अशा सकारात्मक स्टोरी मी लिहित गेलो, त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक स्टोरीज किंवा बातम्या देणारा पत्रकार म्हणून माझी ओळख झाली. ही केवळ ओळख ही नवी उमेदमुळे झाली. आणि नवी उमेद वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल यांच्याही पेक्षा आधी स्टोरीज या नवी उमेदच्या पेजवरती प्रकाशित झाल्या होत्या. याचा देखील मला आनंद वाटतो. मागच्या लॉकडाऊन मध्ये एक स्टोरी प्रसिद्ध झाली होती डॉक्टर तंबाके यांची, तर ती स्टोरी फार व्हायरल झाली. आपल्या पेजवरून ती स्टोरी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला प्रशासनाने देखील त्याची दखल घेऊन त्या डॉक्टरांचं फार कौतुक झालं, त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला. ही नवी उमेदसाठी खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानतो. आणि मला या ठिकाणी मॅडमने जी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना नवी उमेदच्या टीमला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल. आता अनंत साळी आमचे जालन्याचे प्रतिनिधी आहे. नमस्कार, मी अनंत साळी, जालना जिल्ह्यातून नवी उमेदसाठी काम करतो. नवी उमेदनी खरं तर खूप चांगलं लिहिण्यासाठी आम्हाला व्यासपीठ उभं केलं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या बाभुळगाव सारख्या गावात काही शिक्षक आणि शिक्षिका या शाळेतील मुलींची गळती थांबावी म्हणून त्या मुलींच्या पाळीच्या दिवसातला जे काही नियोजन असतं, त्या मुली येत नाही शाळेत, यासाठी शाळेमध्ये चेंजिंग रूम बनवली. आणि त्या चेंजिंग रूम बनवल्यामुळे अर्थातच शाळेतल्या मुलींचं गळतीचं प्रमाण कमी झालं. आणि अशा काही कथा, काही स्टोरी आम्ही नवी उमेदच्या मार्फत समोर आणू शकलो याबद्दल खूप अभिमान वाटतो. तसंच जाफराबाद येथील दादासाहेब जगदाळे यांनी मुलीच्या नावावरची पाटी घरावर लावण्याचा जो उपक्रम चालू केला होता, त्या उपक्रमाला दाद देत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आपल्या घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली. यापेक्षा जास्त समाधान आम्हाला या नवी उमेदपेक्षा जास्त समाधान कुठून मिळू शकत नाही. त्याचनंतर गुंडेवाडी येथील ग्रामसेविका अनन्या भालके त्यांनी गावात ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन पॅडचं मशीन बसवलं आणि गावातल्या महिला मुलींचा 3 दिवसाचा 4 दिवसाचा जो काही प्रॉब्लेम असतो तो टाळण्यासाठी खूप मदत केली. त्याच्यातून मुली महिलांचं आरोग्य याबद्दल एक चांगला संदेश गेला. याच अनन्या भालकेंनी कोरोनाच्या काळात स्वतः ट्रॅक्टर चालवत गावात निर्जंतुकीकरण केलं. या सगळ्या कथा, गोष्टी, ज्या काही स्टोरी असतात त्या आम्ही नवी उमेदच्या माध्यमातून समोर आणू शकलो. यामुळे नवी उमेदचा खूप आभार. आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद साई सर. आता सोनाली काकडे संपादन सहाय्य करते. सोनाली, मला नमस्कार, मी मुंबईहून सोनाली काकडे. नवी उमेद सुरू झालं तेव्हापासून मी लिखाणाच्या माध्यमातून नवी उमेदशी जोडले गेले आणि 2018 पासून मी संपादन सहाय्य करते.
तर नवी उमेद बाबत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे की आतापर्यंत नवी उमेदच्या माध्यमातून जी काही समाजासमोर लोक आली आहेत त्यातल्या 99% व्यक्ती आहेत, त्यांचं कार्य असेल तर ते प्रथमच समाजाच्या समोर आलं आहे आणि त्याचं सर्व जे श्रेय आहे ते आमच्या जिल्हा प्रतिनिधींना आहे. म्हणजे त्या पोस्ट पासून आम्हाला सुद्धा नवी उमेद मिळते. खरोखर एक छान आनंद मिळतो त्या पोस्ट वाचल्यावरती. की एक संपादक म्हणून एक सांगायचं झालं तर इतर माध्यमांवरून ज्या काही गोष्टी येतात तर त्या आम्ही वाचत असतो, त्या बघत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. तर प्रतिनिधींकडून जेव्हा पोस्ट येते तेव्हा आम्ही सगळ्यात जर का बघतो पहिली गोष्ट तर ती इतर कुठे प्रकाशित झाली आहे का. तर आणि मला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंतच्या ज्या काही आपल्या पोस्ट आहेत त्यातल्या 99% पोस्ट 1% सोडून देते, कारण कुठे स्थानिक माध्यमातून ती आली असू शकेल तर म्हणून 1% सोडून देते. पण नाहीतर आपल्या ज्या 99% पोस्ट आहेत त्या अप्रकाशित व्यक्तींच्या, आतापर्यंत समाजासमोर त्या व्यक्तींचं कार्य आलेलं नाही अशा व्यक्तींच्या ह्या पोस्ट आपण प्रकाशित केलेल्या आहेत. आणि म्हणजे आपल्या माणसांसाठी, आपल्या परिसरासाठी ही सगळी अत्यंत मोलाचं काम करणारी माणसं होती की त्यांचं कार्य अजून समोर आलेलं नव्हतं, पण नवी उमेदच्या मंचाच्या माध्यमातून ते समोर आलं, त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळालं, त्यांच्या कामाला हातभार लागला आणि ह्याचा आम्हाला खरोखर नवी उमेद म्हणून आनंद वाटतो की त्याच्यात थोडाफार आम्ही हातभार लावू शकलो म्हणून. आणि या माध्यमासाठी एक वेगळी शैली लागणार होती, ती शैली विकसित झाली ती मेधा मॅडममुळे. हे मला एक सांगावं असं वाटतं. त्याचं श्रेय आहे ते मेधा मॅडमचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सोनाली. आता अनंत वैद्य. मी अनंत वैद्य बीडहून बोलतोय. मी नवी उमेद अन्य माध्यमात पोहोचवण्याचं आणि पोस्टचा विषयवार जिल्हावार डेटा तयार करण्याचं काम करतो. अगदी प्रारंभापासूनच आलेल्या प्रत्येक पोस्टची आम्ही नोंद ठेवली आहे. फेसबुक पेजसह हे विषय ब्लॉग, वेबसाईट, ट्विटर, इंस्टाग्रामवरही मांडले जातात. शिवाय व्हिडिओ एडिटिंग करून यूट्यूबवरही संग्रही असतात. ही सर्व काही प्रक्रिया म्हणजे जणू काही छोटे चॅनलच चालवतोय. आम्ही आठवड्याचे प्लॅनिंग करतो, शिवाय दिनविशेषांचंही नियोजन करतो. 2 दिवसांपूर्वी मराठी रिट्वीट व इतर हँडलच्या साथीने नवी उमेदने #महाकोविड ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरात कोविड उपचार घेत असलेल्या रुग्णांना आम्ही रेमडेसिवीर मिळवून देणे, बेड मिळवून देणे यासह इतर प्लाझ्मा व इतर मदतीसाठी पुढाकार घेतला. या माध्यमातून साधारण 5,500 ट्विट हे 2 दिवसांमध्ये झाले. हा हॅशटॅग ट्रेंडिंग ठरला. या मदतीसोबतच आम्ही नवी उमेदच्या माध्यमातून दैनंदिन स्वरूपात दिनविशेष असताना क्विज, बालकांसंबंधित पोल, शब्दकोडे असे विविध प्रयोग करत वाचकांना या प्रवाहात सामील करून घेतो. आतापर्यंत वाचकांचा त्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तो आणखीन उत्तरोत्तर वाढत राहो हीच सदिच्छा. नवी उमेदच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद अनंत. आता तुम्ही आमच्या सगळ्या टीम मेंबर्सचं मनोगत ऐकलं. उमेदच्या या प्रतिनिधींनी आणलेल्या गोष्टींमधूनच पुढे आणखी काय काय चांगलं घडत गेलं. त्यातून सोशल मीडियाची ताकद आमच्याही लक्षात आली. आपण लिहितो त्याचा समाजावर, शासनावर काय इम्पॅक्ट होतो, काय बदल घडत आहेत तेही लक्षात आलं. अनाथ प्राण्यांची सृष्टी ही बीडच्या प्राणी अनाथालयाची गोष्ट. अनाथ जखमी प्राण्यांवरती सृष्टी आणि सिद्धार्थ सोनावणे यांनी उपचार केले. उपचार करून त्यांना पुन्हा जंगलात सोडलं. तरीही मुके प्राणी वाचवणाऱ्यांवर निरपेक्ष प्रेम करतात. त्या प्रेमापोटी ते पुन्हा पुन्हा येत राहतात. ही पोस्ट प्रसिद्ध झाली आणि आठवड्यातील ती सर्वाधिक वाचली गेलेली स्टोरी ठरली. त्यानंतर काय घडलं ते आपण सृष्टीताईंकडूनच ऐकूया. नमस्कार, मी सृष्टी सोनवणे. सर्फराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र चालवतो आणि नवी उमेदमुळेच आम्हाला समाज ओळखले जाते. अमोल सरांनी खूप छान लेख लिहिला होता आणि त्या लेख लिहिल्यापासून बरेच पर्यटक इथे येत होते आणि भेटही देत होते आणि खूप मदतही केलेली त्यांनी. आणि खरंच नवी उमेदला खूप छान काम करतेय. ही ते इतकं छान काम करणाऱ्या माणसांना समाजापुढे नवी उमेदच घेऊन जाते. दुसरी स्टोरी आहे अशीच गजानन जाधव या रोह्यातल्या आतोणे इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांची. यांची शाळा होती ती मोडकळीस आलेली होती पूर्णपणे आणि नंतर शाळा समाज मंदिरात भरायला लागली. या समाज मंदिराची दारं खिडक्याही तुटलेल्या होत्या. ही पोस्टही नवी उमेदवार प्रकाशित झाली
तेव्हा राजीव पांडे या आमच्या वाचकांनी आम्हाला सुचवलं की शाळेसाठी तुम्ही क्राऊड फंडिंग करा. आणखी 1-2 वाचकांनी त्याला दुजोरा दिला. हे वाचल्यानंतर आम्हालाही ही कल्पना आवडली आणि आम्ही शाळेला मदत मिळवून द्यायचं ठरवलं. त्यानुसार मदतीचं आवाहन करणारी ही पोस्ट प्रसिद्ध झाली आणि नंतरच्याच 2020च्या बजेट अधिवेशनात आतोणे शाळेचा प्रश्नही लागला. आज आपल्यासोबत नीलमताई उपस्थित आहेत. त्याही याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील. पण त्याआधी या पोस्ट नंतर काय घडलं ते जाधव सर तुम्हीच आम्हाला सांगावं. नमस्कार. तसं नवी उमेदचा आणि माझा जो प्रवास आहे 5 वर्षापासूनचाच आहे आणि ह्या 2 मिनिटांमध्ये नवी उमेद बद्दल बोलणं हे खूपच वेळ कमी पडेल, तरी मी या विषयाच्या संदर्भात बोलतो. नवी उमेदने 2016ला माझी पहिली स्टोरी प्रसिद्ध केली, जन्मकथा कातकरी बोली भाषेतील पुस्तकातील. त्यानंतर शाळाबाई मंग्या 9वीत गेला, त्यानंतर माई शिक्षणाच्या प्रवाहात आली, त्या सध्या काय करतात. आणि 2019ला जी आमची शाळा मंदिरात भरायची म्हणजे आणखी तिथंच भरते, ज्यामुळे शाळेचा 72 पट 70 पट होता, शाळा नव्हती, त्या ठिकाणी आम्ही मंदिरात भरायचो. आणि नवी उमेदच्या माध्यमातून ते इतर समाजापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यानंतर आम्हाला संपर्कची साथ मिळाली. संपर्क आणि नवी उमेदमुळे फंडिंग गोळा झालं आणि त्यामध्ये आमच्या ज्या मंदिरामध्ये जी शाळा भरत होती त्याला एक संपर्कच्या माध्यमातून सेट भेटलं, एक मुलांना एक आधार मिळाला. त्यानंतर पुढे जाऊन आणखी मुलांना बौद्धिक खेळणी भेटली. त्यानंतर ज्या मुलांसाठी पोषक आहार आवश्यक आहे त्यासाठी संपर्कने आठवड्यातून 3 दिवस पूरक आहाराची व्यवस्था केली. त्याच्यामध्ये अंडी असतील, फळं असतील, लाडू वगैरे असतील. आणि त्यानंतर कोविड काळानंतर ज्यावेळेस शाळा बंद होत्या तिथं आमच्या इथं कुठलीही ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था नव्हती. त्यानंतरही ज्यावेळेस पोषण आहार पण मुलांना शिजवून दिला जात नव्हता, पण त्यानंतर दिवाळीच्या नंतर ज्यावेळेस आम्ही संपर्कित संबंध साधला त्यांनी आम्हाला अतिशय एक आधार दिला. आणि जितके दिवस आम्ही एका झाडाखाली आम्ही शाळा घ्यायचो तितके दिवस संपर्कच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना पूरक आहार एप्रिल सुरुवातीच्या म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत आम्हाला पुरवला. खरं तर कमी वेळामध्ये संपर्क आणि नवी उमेद बद्दल बोलणं हे खूप कमी वेळ पडला, तरी थोडक्यात माझे अनुभव सांगितले. धन्यवाद जाधव सर. जाधव सरांचं विशेष आहे की ते स्वतः खूप काम करत असतात शाळेसाठी. ते कातकरी आधी पुस्तकांचं जे त्यांनी सांगितलं ते स्वतः त्यांनी ती केलेली होती पुस्तकं. तर जाधव सर परत यापुढेही तुम्ही कायम लिहित राहा नवी उमेदसाठी. एरवी पुढची स्टोरी आहे ती राम जगताप सरांची आहे. तर एरवी काय होतं, मुलांच्या वाढीत आईचं कौतुक सगळीकडे होत असतं, आपण ऐकतही असतो आणि बाबा मात्र बरंच काही करत असतात, हे मात्र त्यातनं दूर राहतं. तर बाबाचं मनोगत या मालिकेतून आम्ही बाबा काय करतो हे पुढे आणलं. या मालिकेत अक्षरनामा या पोर्टलचे संपादक राम जगताप यांनी त्यांचं मनोगत लिहिलं होतं. या पोस्ट नंतर काय घडलं ते राम तुम्ही सांगावं. नमस्कार. म्हणजे अगदी हा जेव्हा लेख मला लिहायला सांगितला मेधाताईंनी, तेव्हा आमची लेख 1.25 वर्षाची होती आणि तिच्या संगोपनामध्ये आम्ही दोघे नवरा बायको इतके घडून गेलो होतो की पत्रकार असून सुद्धा नानाविध विषयावर सतत इच्छेने अनिच्छेने लिहायला लागत असून सुद्धा मला त्याविषयी कधी लिहावंसं वाटलं नाही. पण जेव्हा मेधाताईंनी मला ते लिहायला सांगितलं तेव्हा मी ते लिहिलं आणि मला कल्पना फारशी नव्हती. मी लिहिलं, नवी उमेदवर ते छापून आलं आणि छापून आल्यानंतर त्यावर इतक्या प्रचंड प्रतिक्रिया पुढे आठवडाभर येत राहिल्या, फोन मेसेजेस. खूप त्या आठवड्यातली ती नवी उमेदवरची सर्वाधिक वाचली गेलेली पोस्ट ठरली आणि प्रतिक्रियांनी तर आम्ही आठवडाभर त्यानंतरही बरेच दिवस सतत प्रतिक्रिया येत राहिल्यामुळे आमचे ते दिवस खूप आनंदात गेले. अर्थात आम्ही दोघा नवरा बायकोनी खूप एन्जॉय केलं आणि त्या लेखामुळे मला असं सुचलं की खरं म्हणजे तो लेख मी लिहिला तेव्हा मला असं काही फार विशेष नाही वाटलं की आपण फार काही बाबा म्हणून खूप असं काही प्रयत्न करतोय किंवा आपण खूप काही असं एक मोठी गोष्ट करतोय. पण तो लेख आल्यानंतर, छापून आल्यानंतर नवी उमेदवार आणि त्यावर प्रतिक्रिया आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मीच नाही, माझ्या आजूबाजूचे विशेषतः माझे काही मित्र
म्हणजे सुशील धसकटे असेल, आशुतोष दावडेकर असतील, ममता क्षेम कल्याणी असतील, तर माझ्या पिढीतले सगळेच माझे मित्र सुद्धा आपल्या आणि सर्वांना सुदैवाने लेकीच आहेत. तर ते आपल्या लेकीच्या संगोपनात इतके घडून गेलेले आहेत आणि आईच्या बरोबरीने असं आपण म्हणूया नको, पण अतिशय सक्रियपणे ते आपल्या लेकीचं संगोपन करतायत. तर मग आपण या सर्वांना का लिहितं करू नये असं मला सुचलं. आणि मग आम्ही आमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी संपर्कातून लेख असलेल्या आई बाबांचा शोध घेतला, त्यांना लिहितं केलं आणि 14 नोव्हेंबरचा अक्षरनामाचा बालदिन आम्ही मायलेकी बापलेकी या विषयावर काढला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मग आम्ही त्या सगळं लेखांचं पुस्तक करायचं ठरवलं आणि त्याचं बापलेकी मायलेकी असं आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं. जुलै 2020 मध्ये ते प्रकाशित झालं. या पुस्तकालाही आता गेल्या 9-10 महिन्यामध्ये जवळपास त्याच्या 1000 प्रती विकल्या गेल्या आणि तेव्हापासून म्हणजे नवी उमेदला 3 सप्टेंबर 2018 या दिवशी लेख लिहिला, तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत तो लेख लिहिल्यापासूनचा जो काही प्रतिक्रिया आहेत त्या लेखाबद्दलच्या, नंतर पुस्तकाबद्दलच्या, या सगळ्या गोष्टींनी आम्हाला अतिशय प्रचंड आनंद दिलेला आहे आमच्या. आणि खूप आम्ही ते सगळं काळ एन्जॉय केला आणि हे सगळं नवी उमेदमुळे घडलं असं मला आनंदाने आणि अभिमानाने सांगायला आवडेल. एरवी सुद्धा नवी उमेद हा उपक्रम मला अतिशय मनापासून आवडतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आणि गेल्या वर्षभरात आम्हाला मिळालेल्या आनंदाचं सगळं श्रेय नवी उमेदला आहे. धन्यवाद. धन्यवाद राम सर. यापुढेही नवी उमेदसाठी लिहित राहा. नक्की. अजून एक पोस्ट नाही का आज हजर आहेत इथे, त्या आहेत उज्ज्वला बागवडे. तर ठाण्याच्या उज्ज्वला बागवडे त्यांनी एका अनाथाश्रमाला भेट दिली होती आणि तिथली अन्नधान्याची चणचण त्यांना तेव्हा जाणवली. परतल्या त्या तिथनं आणि त्यांनी एक धान्य बँक सुरू केली आणि ह्या सगळ्या गरजूंना त्यातून मदत सुरू झाली. त्याविषयीचीच एक स्टोरी होती, 13 गृहिणींचा टुगेदरनेस, तुम्हाला स्क्रीनवर आता बघायला मिळतेय. तर ही स्टोरी नवी उमेदवर प्रकाशित झाली. ही स्टोरी प्रसिद्ध झाल्यानंतर काय घडलं ते आपण उज्ज्वला ताईंनाच विचारू. सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं हे सांगण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. नाही तर हे मनातच राहून गेलं असतं कदाचित. आजच्या विशेष दिवशी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यात पहिल्यांदा शुभेच्छा. कारण वाढदिवसाचा दिवस हा खूप महत्वाचा असतो, कौतुकाचा असतो आपल्या सगळ्यांसाठी. नवी उमेद बद्दल सांगायचं ना, तर जेव्हा सगळ्यात जास्त आम्हाला त्याची गरज होती तेव्हाच नवी उमेद आमच्या संपर्कात आलं. म्हणजे जेव्हा 2015ला काम सुरू केलं धान्य बँकेचं, तेव्हा जसं मेधाताई म्हणाल तसं सोशल मीडिया, फेसबुक ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या. लोकांपर्यंत पोचायचं कसं हे माहिती नव्हतं आणि त्यावेळेस नवी उमेद आमच्या संपर्कात आलं. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा काम येतं तेव्हा त्या प्लॅटफॉर्मची क्रेडिबिलिटी त्या कामाचा स्तर वाढवते. तसं आमच्या बाबतीत झालं. म्हणजे नवी उमेदमध्ये मग आमचं काम लिहून आलं आणि त्यामुळे आमच्या कामाचं म्हणजे तो एक विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. म्हणजे बरेच आम्हाला, म्हणजे माझ्या काही कार्यकर्त्या नवी उमेद मध्ये वाचल्यामुळे आपल्याकडे आल्या. आज या पेजवर बरीच नावं अशी दिसत आहेत ज्यांच्या मी अजूनही संपर्कात आहेत, जी नवी उमेदमुळे माझ्याशी जोडली गेली. त्यामुळे नवीन उमेदचं हे काम खूपच कौतुकास्पद आहे. म्हणजे मला सांगताना आनंद होतो की नवी उमेदमध्ये जो लेख आला त्याच्यामुळे आम्हाला आमच्या कामाचा पहिला चेक मिळाला होता. म्हणजे तो काळ असा होता की तो हातात आलेला चेक कुठे भरायचा हेही आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे इतकं सगळं नवीन होतं आणि त्या नवीन असण्याच्या काळामध्येच तुमच्या कामाने आम्हाला खूप खूप सुंदर साथ दिली. साधनाताई आता या ग्रुपवर आहेत, तर त्यांच्याशी माझं भरपूर बोलणं व्हायचं. छान एक मैत्रीण मिळाली मला तिथे. आणखीन फक्त एक छोटंसं मला ना तुम्हाला सजेशन म्हणता येणार नाही, पण एक माझ्या मनातला विचार शेअर करते की मागे वळून बघताना वगैरे असं जर एखादं काही तुम्ही चालू केलं, म्हणजे या 5 वर्षाच्या प्रवासात अनेक सुंदर कामं तुम्ही बघत गेलात, कदाचित त्या कामांचं 5 वर्षानंतरचं रूप आज वेगळं असू शकतं. तर एक वर्षभरातनं एकदा दोनदा कधीतरी जसं तुमच्या शेड्यूलमध्ये बसेल त्याप्रमाणे ह्या कामांना जर तुम्ही परत उजाळा दिलात ना, तर नव्याने परत ही कामं जी तुमच्या आपल्या नवी उमेदमध्ये येऊन गेलेली आहेत, ही कामं परत लोकांपुढे येतील आणि त्यांना नव्याने तो ग्राफ बघता येईल.
तर त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा असं मला वाटतं. एक छोटंसं एक मनात आलेला विचार आहे आणि तुम्ही त्यावेळेस सगळ्या माझ्या बरोबर होतात, त्यामुळे छान, म्हणजे खरंच म्हणजे कायम म्हणजे तू काय म्हणावं ना, इट्स लाईक अ फॅमिली. म्हणजे कायमच बऱ्याच मैत्रिणी दिसत आहेत मला इथे आता या ह्याच्यावर, त्यामुळे मला छान वाटतंय बोलताना आणि ही संधी दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वला ताई. आणि तुम्ही म्हणताय त्या मागे वळून बघताना या सिरीज म्हणूनच एक आम्ही त्याचा नक्की विचार करू आणि तुम्हालाही तेव्हा कळवूच. थँक्यू. तर आता ऐकलं आपण तसं राम सरांची किंवा गजानन जाधव सरांची अशाच वेगवेगळ्या स्टोरीज, आगळ्या वेगळ्या स्टोरीज नवी उमेदवर प्रसिद्ध झाल्या. नंतर कोविड काळातल्या पण उमेद देणाऱ्या स्टोरीज शोधताना आम्हाला माणुसकीचं दर्शन काही व्यक्तींच्याच रूपात घडलं. तर त्या व्यक्तींपैकी एक आज इथे हजर आहेत धारावीचे डॉक्टर कैलास गौड. धारावीची सक्सेस स्टोरी घडवली ती शासन, पालिका आणि धारावीचे खाजगी डॉक्टर्स यांनी मिळून. यात सर्वात मोठी भूमिका पार पडली आहे ती डॉक्टर गौड यांनी. धारावी बरोबरचं त्यांचं हृदय नातंही त्यांच्या कामातून दिसलं. त्यांनी उमेदसाठी धारावीची गोष्ट लिहिली. त्यांनी 2 मिनिटं बोलावं अशी मी सरांना विनंती करते. नमस्कार. प्रथम नवी उमेदच्या या वर्धापन दिनाच्या आपल्याला अपेक्षेपेक्षा आपण बोलायला सांगितल्यामुळे गेल्या वर्षी माझा संपर्क झाला आणि त्या काळात आम्ही धारावीमध्ये सगळं कोविडचं काम करत होतो आणि कोविडचं काम करत असताना त्याच वर्षात म्हणाले की याच्यावरच तुम्ही लिहा. आणि खरं म्हणजे असं काय लिहिणं वगैरे असं काय माझं पिंड नाही, पण म्हटलं चला लिहायला. ते म्हणाले तुम्ही जे काय बोलताय, त्यांनी एवढं सांगितलं तुम्ही नुसतं बोला मी लिहीन, एवढं सांगितलं. म्हटलं ठीक आहे. तर त्याच वेळेस विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने सांगितलं होतं की मला काही लेख पाठवा. मी लिहायला सुरुवात केली, टिप्पण्या घ्यायला सुरुवात केली होती आणि त्याप्रमाणे मग कारण वेळ तसा मिळत नव्हता. तर म्हणजे सकाळी दवाखान्यात नव्हतं, पण दुपारनंतर ते रात्रीपर्यंत दवाखान्यात असायचं आणि मग घरीच गेल्यानंतर एक टेन्शन असायचं की परत ते आंघोळ करणे आणि स्वच्छता करणे याचं सगळं त्यात होतं. तरी सुद्धा जो वेळ मिळेल त्याच्यात लिहित आलो आणि धारावी संदर्भातलं बरंच काही लिहिलं गेलं. कारण धारावी झोपडपट्टी तुम्ही म्हणता, पण आम्ही धारावी ही उद्योगनगरी म्हणतो. कारण धारावीत एवढे कुटीरोद्योग आहेत की ते जागतिक पातळीवर सुद्धा त्याचे प्रॉडक्ट केलेले आहेत आणि अशा ठिकाणी सगळ्यांना वाटत होतं की हे मोठं एक स्फोट होईल त्या ठिकाणी. कारण जवळजवळ एक 8 किलोमीटरच्या 4.5 किलोमीटरच्या वस्तीमध्ये 8-8.5 लाख लोक राहतात. तर फार स्फोट होईल असं वगैरे वाटत होतं. पण त्यावेळेस मग आमचे खाजगी डॉक्टर्स आणि महापालिकेबरोबर मग आम्ही ती सुरुवात केली आणि खरं म्हणजे धारावीतले लोक तसे फार सुज्ञ आहेत, कारण तिथे पिढ्या गेल्या बऱ्याच लोकांच्या. तर तिथल्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्याशी संपर्क आम्ही केला आणि मग आम्ही ते पेशंट शोधायचा, म्हणजे सर्च, डिटेक्ट आणि ट्रीट अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली. आणि आमच्याबरोबर त्या महापालिकेच्या आशाताई असायच्या किंवा त्यांचे अधिकारी असायचे. त्याच्यातून आम्ही जवळजवळ मला वाटतं 8 दिवसातच 60,000 ते 70,000 लोकांची तपासणी केली. कारण त्यावेळेस आमच्या हातात तसं काही नव्हतं, फक्त एक आपली गण असायची, ताप बघायचा. कारण सगळंच नवीन होतं, सगळे सिम्पटम्सच नवीन होते त्या काळामध्ये. तरी सुद्धा त्याच्यातून आम्ही ते म्हणजे बऱ्याच अंशी सक्सेस झालो. जो आकडा 200-300चा होता तो कमी झाला. आणि आता मी वर्षातांची बोलताना सांगितलं की आज 25 तारखेला तो 50 आहे आणि तोच आकडा माहीम आणि दादरमध्ये 80-85. म्हणजे इतक्या प्रकारे आता लोकांनी तिथे अंगीकारलंय आणि फार चांगल्या प्रकारे काम केलं आणि ते मला लिहायची संधी उमेदनं दिली. आणि मला वाटतं 4 लेख मी त्यात दिले, छोटे छोटेच होते ते, पण 4 लेख दिले आणि ते फार त्याच्यावर लोकांच्या मला प्रतिक्रिया आल्या. एका चॅनलनं माझी परत एकदा मुलाखत घेतली. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आता एवढे म्हणजे मी 60चा आहे, 60 वर्षाचा, आता 64. ते म्हणजे इतकं असताना तुम्ही काम करता वगैरे म्हणून माझा त्यांनी तिथे त्या चॅनलवर मुलाखतही घेतली. आणि नवी उमेदमुळे मला फार चांगल्या प्रकारे संधी मिळाली आणि म्हणून नवी उमेदचे मी आभारी आहे. मला वाटतं आता नीलमताई आहेतच. त्या मग दरम्यान 12 ऑगस्टला म्हणजे इतके
त्याच्यात काम 12 ऑगस्टला मी स्वतःच कोरोनाने आजारी झालो आणि 1-1.5 महिना मी ऍडमिट होतो. त्यानंतर बरा झालो. त्यावेळेस नीलमताईंनी मदत केली मला इंजेक्शन मिळवून द्यायला किंवा हे करायला. आणि इव्हन बिलाच्या वेळेस सुद्धा नीलमताईंनी फोन करून सांगितलं की आमचे धारावीतले कार्यकर्ते आहेत, आमचा संपर्क आहेत. नीलमताई मला सिनियर होत्या आमच्या मेडिकल कॉलेज. त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी एक आता धन्यवाद. मला ही संधी मिळाली म्हणून नीलमताईंचा मी धन्यवाद मानतो आणि आपलं उमेदचे धन्यवाद मानतो जेणेकरून मला माझं काम दाखवायची संधी मिळाली. धन्यवाद गौड सर. आम्हालाही तुमच्यामुळे धारावीच्या एवढ्या गोष्टी कळल्या. म्हणजे मी तर स्वतः पुण्याची आहे, धारावी किंवा मुंबई या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अगदीच अनभिज्ञ आहेत. त्यामुळे मला धारावीचं वाचायला मिळालं त्याबद्दल मला खूपच म्हणजे छान वाटलं. आजच्या अजून एक खास पाहुण्या आहेत त्या अलका धुपकर. नवी उमेदवरती आम्ही जे काही विषय हाताळतो त्यातल्या खाचाखोचा समजून घेत सडेतोडपणे मांडणारी पत्रकार म्हणजे अलका. तर अलका सध्या मुंबई मिररच्या ऑनलाईन एडिशनला काम करते आणि मराठीतून इंग्लिश मध्ये गेलेली दमदार पत्रकार ही तिची ओळख आहे. अलकाने तिचे काही अनुभव सांगावेत ही विनंती. थँक्यू व्हेरी मच वर्षा. माझा आवाज पोचतोय अशी अपेक्षा करते. सो सगळ्यांचं पहिल्यांदा आजच्या 5व्या वर्धापन दिनी खूप मनापासून अभिनंदन करते. तुम्ही सगळेजण खूप छान काम करताय आणि आपण खूप एका चॅलेंजिंग टाइम मधून फेज मधून जातोय, देश म्हणून, समाज म्हणून. कोविडची सगळी महामारी जी आहे ती, त्यामुळे या काळात टिकून राहणं, केवळ टिकून राहणं नाही तर आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आम्ही म्हणतो ऍज अ जर्नलिस्ट, तुम्ही काही जण कार्यकर्ते म्हणून काम करताय, पत्रकार म्हणून, हे खूप गरजेचं आहे. मला जो 3 मिनिटाचा वेळ दिलाय तो मी पाळेन आणि जर त्याच्या पुढे गेली तर वर्षा तुम्हाला सांगू शकतेस. क्विकली 2-3 गोष्टी सांगते की आता सगळेजण सोशल मीडियावर, ट्विटर, फेसबुकवर असं सांगतात की सरणांच्या व्हिज्युअल्स किंवा बातम्या दाखवू नका, रेमडेसिवीरचा तुटवडा दाखवू नका, ऑक्सिजन अभावी काय हाल होत आहे ते दाखवू नका, कारण आम्हाला त्रास होतोय. आणि हा एक खूप मोठा डिबेट जर्नलिझम मध्ये सुरू आहे आणि लोक त्या पुढे जाऊन असं सांगतात की पॉझिटिव्ह बातम्या दाखवा. हा कायम एक काय म्हणूया हे द्वंद्व पत्रकारितेमध्ये सुरू आहे आणि ते गेली 17 वर्ष मी काम करते ते बघते की म्हणजे तुमच्या अवतीभोवती जे ज्वलंत विषय असतात ते दाखवायचे की नाही. सकाळी उठल्या उठल्या आमच्या मेंदूला काही त्रास होईल असं काही दाखवू नका, उलट छान हलकं फुलकं वाटेल असं दाखवा. पण नवी उमेद असं नाही करत आणि यावर खूप टिकवते, या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडवर, जिथे समाजातल्या ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करायला सांगितली जाते. मला नवी उमेदचा जो उपक्रम आहे तो यासाठी आवडतो की इथे हे सगळे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे डोळेझाक केली जात नाही, करायलाही सांगितली जात नाही आणि त्याच्यावर पांघरूणही घातलं जात नाही. उलट हे सगळे प्रश्न एक्नॉलेज केले जातात, ते मांडले जातात, ते कसे आहेत ते दाखवले जातात आणि त्याच्यावर काय सोल्युशन्स आहेत याच्या बातम्या नवी उमेदवर आम्हाला वाचायला मिळतात. आणि त्यामुळे हा सगळा उपक्रम हा खूप वेगळ्या पद्धतीचं पॉझिटिव्हिटीकडे नेणारा आहे आणि अगदी सार्थ असं नवी उमेद हे नाव आहे. मेधाताईंनी नवी उमेद नाव कसं पडलं त्याची कहाणी सांगितलीच होती, त्यामुळे खूप छान वाटतं. पुढचे 2च मुद्दे माझे जे आहेत तो इमिजिएट आहेत, म्हणजे पुढे काय. मला वाटतं आता एका आपल्या पार्टिसिपंट्सनी हा मुद्दा सांगितला. आपण सगळेच जण आणि विशेषतः तुम्ही जे काम कॉन्ट्रीब्युटर्स आहात ते करताय, पण मला असं वाटतं मी प्रिंटमध्ये काम केलंय, 8 वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम केलं आणि गेले वर्षभर डिजिटल मीडियामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईट सोबत काम करते. तर पुढचा काळ डिजिटलचा आहे, खूप प्रचंड वेगाने विस्तारत चाललेलं हे जग आहे. त्यामुळे झूम लिंक, फेसबुक लाईव्ह याच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे ज्या कॉन्टेंटसाठी जगभरामध्ये आज हाणामारी सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे, ज्याच्यासाठी म्हणजे लोक लिटरली त्याच्या मागे आहेत, त्या कॉन्टेंटच्या मागे, तो सगळा मजकूर, त्या कहाण्या, त्या गावात खेड्यात घडणाऱ्या गोष्टी, तिथले संपर्क हे फर्स्ट हँड तुमच्याकडे आहेत. माझं असं सजेशन आहे की नवी उमेदने या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन कसं करता येईल हे बघावं. कारण तुमच्याकडे असा प्रश्न नाहीये की मालकी कुठल्या तरी कॉर्पोरेटच्या हाती आहे. IBN लोकमत आम्ही सोडलं आणि आमचे व्हिडिओज डिलीट करून टाकण्यात आले सगळे तिथून, जे काम केलं होतं ते. आज तुमच्यावर ही वेळ येणार नाहीये, कारण नवी उमेदची मालकी ही तुमच्याचकडे असणार आहे. तो सगळं पेटंट किंवा त्याचे जे कॉपीराईट्स आहेत हे तुमच्याकडे असतील. तर तो सगळं कॉन्टेंट युट्यूबवर टाकणं, त्याचं पुढे योग्य प्रकारे हॅशटॅग करणं,
त्यासाठीची ट्रेनिंग्स घेणं वेगवेगळ्या पद्धतीची, त्यातल्या तुमच्या टीम मधले कोणते लोक स्किल्ड आहेत यासाठी हे निवडणं, त्यांना ट्रेनिंग देणं, कॅमेऱ्यावर कसं बोलायचं, काहींच्या तुम्ही मुलाखती करू शकता, प्युअर व्हिडिओ स्टोरीज करू शकता, कारण इतकं सगळं तुम्ही जे टेक्स्ट स्टोरीतून सांगताय त्याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि डिजिटल जगाला हे सगळं हवं आहे. तर याच्यातून जो तिसरा मुद्दा होता तो रेव्हेन्यू जनरेशनचा. मला आता अजिबातच माहिती नाहीये की रेव्हेन्यू जनरेशनच्या मॉडेलकडे नवी उमेद कसं बघता येते, पण इतकं खात्रीशीरपणे सांगू शकते की मराठी माध्यमामध्ये नवी उमेद सारखं जो एक प्लॅटफॉर्म सुरू झालाय हा स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तुमचं रेव्हेन्यू जनरेशनचं मॉडेल काही वर्षात तुम्ही नक्की डेव्हलप करू शकाल. आणि ऍज अ पत्रकार, ऍज अ व्यक्ती मी हे नक्की आश्वासन देते, या प्लॅटफॉर्मवर माझ्याकडे जे स्किल्स आहेत, मग ती रिपोर्टिंगची असतील, लिखाणाची असतील, कॅमेऱ्यासमोर बोलण्याची असतील, फील्ड प्रोड्युसिंग करण्याची असतील, गेस्ट कोऑर्डिनेशनची आणि इतर अनेक गोष्टींची, स्ट्रक्चर करणं, तर हे सगळं जेव्हा वेळ पडेल तेव्हा तुमच्या टीम सोबत काही शेअरिंग असेल किंवा त्यांना काही जर अजून गायडन्स हवं असेल तर तो करण्यासाठी तुम्ही फक्त हाक मारा. आम्ही कायम सोबत आहोत आणि तो आम्ही अभिमान समजू की अशा पद्धतीची काही मदत या प्रोजेक्टसाठी आम्ही करू शकलो. तर पुन्हा एकदा सगळ्या मित्रांचे, मैत्रिणींचे खूप आभार मानते, मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल. आणि थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. काळ खूपच कठीण आहे, म्हणजे दिवसभरामध्ये जे कॉल्स येत आहेत ते ऐकून असं सुन्न करणारा असा काळ आहे, पण भविष्यामध्ये आज आपण जे काम करतोय त्यांनीच आपली ओळख होणार आहे. हा काळ डॉक्युमेंट करण्याची संधी आपल्या सगळ्यांसमोर आहे, त्यामुळे ही संधी घालवूया नको. आत्ताच्या वृत्तपत्रांमध्ये सगळं निगेटिव्ह गोष्टी येत आहेत, पण यामध्ये जी चांगली माणसं भेटलेली आहेत, मला आठवतंय विज्ञान परिषदेच्या संस्थापकांपैकी एक डॉक्टर चिमो पंडित नेहमी सांगायचे की हे जग चांगल्या माणसांवर चालतं, भले त्यांची संख्या कमी आहे, आणि ते चांगलं जी टक्केवारी आहे ती नवी उमेदनी पकडलेली आहे. आणि हे तुम्ही हा वारसा जो आहे चांगुलपणाचा तो पुढे न्याल, यात काहीच शंका नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अलका. तू सगळे सुचवलेले हे आहेत, या सगळ्या सूचना आहेत, त्याच्यावर आम्ही नक्की विचार करू आणि त्यानुसार बदल करू. आणि या सगळ्या कामामध्ये तुझी मदत आम्हाला लागेलच, तर आम्ही तुला गृहीत धरलेलंच आहे त्यासाठी. थँक्यू. आता पुढच्या आपल्या वक्त्या आहेत त्या सोशल मीडियावरच्या लोकप्रिय ब्लॉगर आणि नवी उमेदच्या पहिल्यापासूनच्या मैत्रीण असलेल्या सायली राजाध्यक्ष. या रेसिपी, साडी डिझायनिंग आणि यासाठी मला वाटतं इथल्या सगळ्यांनीच त्यांचं पेज वाचलेलं असावं, त्यांचं लिखाण सगळ्यांनी वाचलेलं असावं, म्हणजे मी पण त्यांची एक फॅन आहेत यामध्ये. तर सामाजिक आणि राजकीय विषयांवरही त्या सातत्याने लिहित असतात आणि त्यांचं ते लिखाणही कौतुकाने आणि कित्येक वेळा त्याच्यावर टीका करून, ट्रोल करूनही लोक वाचतात, पण वाचत असतात अगदी. तर आज सायली ताईंना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावं. हो हो. नमस्कार. आधी सगळ्यांना नवी उमेद च्या 5 वर्षांसाठी सगळ्या कार्यकर्त्यांना, तुमच्या सगळ्या प्रतिनिधींना आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. नवी उमेदशी माझा संबंध आला तो मेधातेमुळे. अर्थात मेधाते माझी मैत्रीण आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीत ती सहभागी करून घेत असते आणि आम्ही आनंदाने होतो, कारण जे ती काम करते ती फार मनपूर्वक करते हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे नवी उमेदची ओळख झाली. नवी उमेदची मला वैशिष्ट्य जी वाटतात ती मी आधी सांगणार आहे. त्याच्या आधी थोडंसं सोशल मीडियाबद्दल. वर्षांनी आता सांगितलं की सोशल मीडियावर कौतुकानेही वाचलं जातं, पण गेल्या काही दिवसात, आपण म्हणूया गेल्या 2 वर्षात, मला होणाऱ्या ट्रोलिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. याचं कारण तुम्ही लोकांच्या मनाविरुद्ध काहीही लिहिलं, बोललं, मनाविरुद्ध लोकांच्या म्हणजे मासेसच्या म्हणतेय मी, की सगळ्या लोकांच्या विरुद्ध नसतं ते, पण काही लोक असे असतात समाजात की ज्यांना ते पटत नाही, ज्यांना काही तुम्ही थोडं सुद्धा जी व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध काही बोललात तुम्ही, किंवा जे राजकीय जे काय चाललेलं असतं त्याच्या विरुद्ध तुम्ही काही बोललात, किंवा तुम्ही तुमचं मत जरी मांडलं मोकळेपणाने, त्याच्या विरुद्धच असतं दरवेळेला असं नाही, पण मांडलं तरीही त्याचा त्रास होतो. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला नवी उमेदचं हे वैशिष्ट्य वाटतं की सतत सकारात्मक गोष्टी लोकांना सांगत राहणं, दाखवत राहणं, आणि जसं मी म्हटलं तसं हे दरवेळेला समाजाच्या एका विशिष्ट वर्गाच्याच बाजूनी असतं असं नाही. तुम्ही उलट ज्यांना
जास्त कोणीही ज्यांच्याकडे लक्ष देणार नाही, ज्यांना कोणी फारसं प्रकाशात आणणार नाही, अशा लोकांना तुम्ही प्रकाशात आणताय. ते जे काम करतायत ते जसं वर्षा मगाशी म्हणाली की मी पुण्यात राहते त्यामुळे मला ह्या गोष्टींचा धारावी आणि हे सगळं नवीन होतं. तसंच असतं की शहरात राहणाऱ्या लोकांना अनेकदा हे इतक्या थरावर काम चाललेलं असतं, इतक्या लहान गावांमध्ये, इतक्या लहान वस्त्यांमध्ये, अनेकदा अशिक्षित लोकांमध्ये. म्हणजे तुमच्याच पेजवरची एक स्टोरी आहे, गहिनीनाथ आणि त्यांची बायको, त्या दोघांनी मिळून चालवलेला वृद्धाश्रम असेल तर त्या वृद्धाश्रमाची जी स्टोरी आहे, म्हणजे ती स्टोरी आपण म्हणूया की काय फॅसिनेटिंग स्टोरी आहे की अशा एखाद्या लहान गावात या अशिक्षित माणसाला वाटलं की हे करणं गरजेचं आहे, हे आवश्यक आहे, आणि त्यांनी ते सुरू केलं हे, आणि ते तुम्ही लोकांसमोर आणलं. तर सोशल मीडियाचा उत्तम वापर कसा करावा ह्याचं हे इतकं छान उदाहरण आहे. नंतर तुमचं जे दुसरं आणखीन मला एक फार आवडतं तुमच्या ह्याच्यात, ते म्हणजे मेंदूला खुराक नावाचं तुम्ही जे लोकांच्या म्हणजे वाचकांच्या मेंदूला खुराक देणाऱ्या गोष्टी देत असता. त्यातून नुसतं म्हणजे परवा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही जे शब्दकोड दिलं होतं ते, किंवा त्यातून नुसतं लोकांना त्या व्यक्तीबद्दल माहिती होतं असं नाही, तर त्यातले अनेक मजा असतात, अनेक गोष्टी असतात, अनेक बारकावे असतात, ते लोकांना कळतात त्यातनं. आणि पंडिता रमाबाईंबद्दल तुम्ही कधी लिहिता, किंवा तुम्ही आणखीन आनंदीबाई जोशींबद्दल कधी विचारता की या चित्रातली स्त्री कोण. तर अनेकदा तुमचं पेज, आता तुम्ही ज्या स्टोरीज करता अर्थात ते तुमचे वाचक त्यातही असणार अनेक, तर त्यांचं पण ह्याच्यामुळे त्यांचं जे सामान्य ज्ञान आहे ते वाढतं म्हणूया आपण, त्यांची जाणीव वाढते, त्याच्यामुळे सामाजिक जाणीव एक प्रकारची विस्तारत जाते, व्याप्ती वाढते ज्ञानाची, आणि तेही याच्यात हळूहळू सामावले जातात. मला तुमच्या आत्ताच्या याच्यात सगळ्यात जे आवडलं ते म्हणजे कोविड च्या बद्दल तुम्ही जी एक प्रकारची जनजागृती करता आहात. म्हणजे लस घेणं कसं आवश्यक आहे, लस घेतल्याने काही कसे दुरुपयोग होत नाहीत, किंवा तुम्ही त्याच्याबरोबर 6 मिनिट्स वॉक टेस्ट करता. त्याच्यानंतर तुम्ही मास्क वापरणं कसं गरजेचं आहे हे वारंवार सांगत राहता. तर तुमच्या पेजच्या वाचकांना हे सुद्धा तुम्ही सतत, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो आहे, जे मला जाणवतं, तो आहे तुमच्या पेजचा वैज्ञानिक दृष्टिकोन, जो आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. की जिथे आपण पाहतोय की इतका अवघड काळ असताना, इतका कठीण काळ असताना, आणि याला विज्ञानाशिवाय काहीही पर्याय नाही हे जाणवत असतानाही अगदी मोठे मोठे भले भले लोक सुद्धा किती पर्यायी उपचारांचा तुम्ही कसा ह्यांनी बरं होतं, त्यांनी असं होतं असं सांगून लोकांची आपण म्हणूया दिशाभूल करतायत. त्या ह्याच्यात मला नवी उमेद जे हे काम करतंय की लोकांना फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातनं काय करणं गरजेचं आहे हे सांगताय पुन्हा पुन्हा, ते मला खूप महत्वाचं वाटतं. आणि मी नवी उमेदच्या ज्या स्टोरीज आहेत त्या वाचत असते, मला त्या अर्थात खूप आवडतात. मेधा ते त्यातलं काही विशेष असेल तर मुद्दाम शेअर करते, आणि त्यामुळे ते अगदी वाचलं जातं हमखास. आणि हे खूप आजच्या काळात, जसं अलका म्हणाली तसं हे सकारात्मक जे तुम्ही काम चालवले ते खूप छान आहे, आत्ताच्या ह्याच्यात खूप महत्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा, आणि असंच काम करत राहा. अभिनंदन तुमचं. धन्यवाद सायलीताई. नक्कीच काम असंच पुढे सुरू राहील, तुमच्या शुभेच्छा आहेतच, आणि तुम्हीही परत परत लिहित्या नवी उमेदसाठी, ही पण एक अपेक्षा. आजच्या या सगळ्या पाहुण्यांचं तर आपण ऐकलंच. आज अजून दोघे खरं तर पाहुण्या उपस्थित आहेत. आम्हाला सगळ्यांना बोलायला सांगणं किंवा तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, पण मला त्यांचा उल्लेख करायला आवडेल. सोनाली नवांगुळची एक छान सुंदर मालिका आमच्याकडे मागे चालू होती, व्हीलचेअर वरून गुजगोष्टी. या मालिकेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. सोनाली लिखाण छान करतेच हे मला वाटतं इथल्या सगळ्यांना माहिती आहे, पण एक वेगळ्या नजरेतून तो होता लेख, त्यामुळे छान झाली ती मालिका. दुसऱ्या रंजना बाजी या पण आज आपल्या इथे हजर आहेत, तर त्यांची मालिका उल्लेखनीय होती. एका कुरुंजी नावाच्या छोट्याशा गावातून तिथली मुलं, त्यांचं जग कसं आहे हे सगळं त्या तेव्हा त्यामधून लिहित होत्या. कुरुंजीतलं गमभन अशी ती मालिका होती. तर सोनाली आणि रंजनाताई,
तुमचं दोघींचंही स्वागत आहे. तुम्ही आलात त्याबद्दल खूप म्हणजे आनंद झालेला आहे मला स्वतःलाही. तर थँक्यू. ह्या सगळ्या लोकांप्रमाणेच गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं ते युनिसेफ. आणि आजच्या प्रमुख पाहुण्या आणि युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर यांनीही बोलावं अशी मी त्यांना विनंती करते. थैंक यू. सबसे पहले तो आप सब लोगों को, स्पेशली नीलम जी, मेधा जी और अदर जो गेस्ट यहाँ पर हैं, सबको इस 5 साल की नवी उम्मीद की सेलिब्रेशन में यूनिसेफ को शामिल करना न सिर्फ मेरे लिए पर्सनली बट एज यूनिसेफ ऑल्सो हमको बहुत खुशी दे रही है कि हम आपके इस सेलिब्रेशन में एक हिस्सा बन रहे हैं। और इस जर्नी में आप कहाँ से कहाँ तक आ गए हैं 5 सालों में, वाकई हमें बहुत गर्व महसूस होने को हो रहा है, क्योंकि आपने एक प्लेटफॉर्म दिया है फॉर पॉजिटिव न्यूज़ रिपोर्टिंग एंड ऑल्सो फॉर हाईलाइटिंग द स्टोरीज। आम जनता की स्टोरीज को आप पब्लिक डोमेन में लेकर आए हैं, ये बहुत ही अच्छी बात है। हम सब लोग जानते हैं कि 2020 जो पिछले साल था, ये न सिर्फ इंडिया के लिए, न सिर्फ महाराष्ट्र के लिए, बट मेरे को लगता है कि पूरा विश्व भर में हमारे जीवन में ये कोरोना ने एक ऐसा धक्का दिया है हमें कि शायद ये हमारा सबसे पहला संकट मुझे लगता है ग्लोबल स्तर पर हमें देखने को मिला, महसूस करने को मिला। और इस महामारी में शायद हर इंसान पर किसी न किसी तरह पर से असर हुआ है, बट मुझे जो लगता है सबसे ज्यादा जिसको हुआ है वो है बच्चे काफी ग्रस्त हो गए इससे, क्योंकि बच्चे ना तो अन्य बच्चे के साथ खेल पाए, ना मिल पाए, ना स्कूल जा पाए, ना ही स्वास्थ्य की सेवा ले पाए, ना ही सुरक्षित महसूस किए। घर के अंदर ना तो सुरक्षित, ना घर के बाहर सुरक्षित। तो एक तरह से उनकी बाल अधिकार जो बहुत मूलभूत हैं, वो अधिकार से वो काफी हिस्सा से वो वंचित रह गए हैं। और इसी परिप्रेक्ष्य में यूनिसेफ ने 1 साल से, जब से ये कोविड पैंडेमिक शुरू हुआ है, हमने पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट के साथ और उसके अंतर्गत इंफॉर्मेशन, एजुकेशन और कम्युनिकेशन जो आईसी ब्यूरो कहलाता है पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट के अंतर्गत, उनके साथ और डायरेक्टर जनरल ऑफ इंफॉर्मेशन एंड पब्लिक रिलेशंस के साथ एक सोशल मीडिया लॉन्च किया है, चलाया है और अभी भी चालू है, जिससे हम फेसबुक में, ट्विटर में, इंस्टाग्राम में, यूट्यूब में, हर एक में ये डिजिटल कैंपेन लॉन्च हो रहा है और इन माध्यमों से हम मैसेजेस पहुंचा रहे हैं। एंड इट इज रीचिंग थ्रू न्यूज एंड मीडिया, थ्रू ब्रेकिंग न्यूज, थ्रू लोकल न्यूज एंड रीजनल न्यूज तक इसका संदेश जा रहा है। So we have done lot of things as part of COVID last year, और यही काम अभी हम कम्युनिकेशन एक्टिविटीज इन्हीं माध्यमों से हम कोविड प्रिवेंशन के बारे में भी अभी हम बात करना शुरू कर लिए हैं। बट द डिफरेंस इज लास्ट ईयर और इस ईयर में फर्क ये है कि इस साल हम पिछले साल में जो भी हमने कम्युनिकेशन एक्टिविटीज के बारे में बताई, उससे हमने एक और मुद्दा जोड़ा है और वो है वैक्सीन हेजिटेंसी एंड कैप, दैट मीन्स कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर्स पर बात करना, स्पेशली वैक्सीन हेजिटेंसी। इस मौके पर मैं जरूर नवी उम्मीद को बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि उन्होंने एक अच्छा माहौल बनाया विद द इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स, भले वो एमएलएज हों, भले वो मेंबर्स ऑफ पार्लियामेंट हों, या फिर भले वो पंचायत की मेंबर्स हों, और उनको कोविड-19 के बारे में बताना और उनका क्या रोल बन सकता है ये बताना, और एक प्लेटफॉर्म देना जिससे एक तरह का सेतु बन गया आम जनता के जो कॉन्स्टिट्यूएंट्स है उनके और इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स के बीच में एक तालमेल सा बन गया, जिससे एक वातावरण भी आपने फॉर्म किया, जिससे कॉन्वर्सेशन हुआ कि लोग जो उस कॉन्स्टिट्यूएंसी में रहते हैं उनकी क्या मुश्किलें हैं और इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स क्या कर पाएंगे उन मुश्किलों को हल करने के लिए। सो आई थिंक यू हैव टू बी कंग्रेचुलेटेड फॉर योर वर्क सो फार। और इन 5 सालों में आपने काफी आर्टिकल्स जो कि बच्चों के बारे में है, बाल अधिकार के बारे में, आपने अभी दिखाया भी था जो डिस्ट्रिक्ट से जैसे नंदुरबार है या जालना है, आपने काफी ऐसे आर्टिकल्स को मेनलाइन मराठी न्यूज़पेपर्स में लेकर आए हैं। और ये कहानियां, ये जो स्टोरीज हैं जो आपने बताया है, ये सब काफी प्रभावित है लेजिस्लेटर्स को, क्योंकि उनको भी समझ में आया कि उनको करना क्या है। और इस लॉकडाउन के अंतर्गत नवी उम्मीद ने काफी
काफी प्रभावशीलता के साथ लेजिस्लेटर्स के साथ काम करके करीब 15 फेसबुक पेजेस को आपने बनाया है, जिससे आप लेजिस्लेटर्स और आम जनता या जो कॉन्स्टिट्यूएंसीज हैं उनके बीच में आप एक कोऑपरेशन रख पाते हैं। और एक दो दिन की बात है जब हम देख रहे हैं कि मुंबई में जहां तक वैक्सीन हेजिटेंसी की बात आई, जहां लोगों को एक भय बना था कि वैक्सीन ले या न ले, सेंटर को जाएं या न जाएं, इसमें हमारे मुंबई के जितने कॉर्पोरेटर हैं उन्होंने काफी काम किया है और लोगों को प्रोत्साहित करके उनको वैक्सीनेशन सेंटर्स को लेकर आए हैं। सो आई थिंक द रोल ऑफ व्हाट कॉर्पोरेटर शुड डू, आपने आपके माध्यम से ये बहुत प्रभावित तरीके से करके दिखाया है। एंड हमने ये डिजिटल कैंपेन जो रोल आउट किया है, इट इज रियली टू रेज अवेयरनेस अबाउट वैक्सीन्स एंड द नीड फॉर वैक्सीन्स। और जहां तक हमने देखा है, जब तक कांटेक्ट कम्युनिटी के साथ हो तो वो समझने के लिए तैयार है, फिर वो वैक्सीन के लिए जाने के लिए तैयार है। पर जरूरत इस बात की है कि हमें नवी उम्मीद जैसे एक पार्टनर चाहिए जो कि डिजिटल प्लेटफॉर्म पर इसको विस्तारित रूप से बता सकता है। आपके साथ हम अलग गवर्नमेंट के डिपार्टमेंट्स और अन्य इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स के साथ भी काम कर रहे हैं, थ्रू विच वी आर ट्राइंग टू एड्रेस द इश्यू ऑफ वैक्सीन हेजिटेंसी। और आगे जाकर भी हम यही चाहेंगे that you will be more and more successful आपके काम में। and on behalf of UNICEF, I extend my best wishes to the entire team of Navi Umeed. Thank you. थँक्यू राजेश्वरी मॅडम. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांची मला काही जणांची नावं घ्यायला आवडतील की ज्यांची मदत कायमच मला होते. एक आहेत अशोक दास, नरेंद्र गंगाखेडकर आणि बिनार पिंपळे. तर सर तुम्ही तिघही उपस्थित राहिला तिथे त्याबद्दल धन्यवाद. 5 वर्षांच्या प्रवास ज्यांनी केला आमच्यासोबत त्यांच्यासाठी एक स्मृतिचिन्ह आम्ही तयार केलेलं आहे. एरवी जर रेग्युलर प्रोग्राम झाला असता तर ते नीलमताईंच्या हस्ते आमच्या रिपोर्टर्सना मिळालं असतं, पण आज त्यांच्या उपस्थितीत आम्ही ते डिझाईन हे डिझाईन गजू तायडे यांनी केलंय, आमचे मित्र. आणि सगळ्या फेसबुक वरती सगळे लोक ओळखतातच गजूचं लिखाण आणि गजूची चित्र हे खूपच लोकप्रिय आहे. तर हे नंतर आम्ही कुरिअरनी पाठवू सगळ्या आमच्या प्रतिनिधींना. आता गजू, हॅलो गजू. नीलमताई, आता तुम्ही बोलण्याची सगळेजण वाट बघतायत. काही त्याच्यामध्ये हॉस्पिटल एक ताब्यात मिळतंय, पण ते बाकी त्याची व्यवस्था सगळी. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर कुठल्याही गोष्टीवरती एकाग्रता ठेवून काम करताच येत नाहीये. परंतु उमेदनी ज्या वेळेला आज 5 वर्षाच्या निमित्ताने एक संवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळेजण आज भेटतील आणि सगळी कार्यक्रम पत्रिका पाहिली, तर सगळ्यात प्रथम मी नव्या उमेदच्या 5 वर्ष पूर्ण होण्याच्या बद्दल खास मी तुमचं अभिनंदन करीन, कौतुक करते. आणि सगळ्यांची मनोगत ऐकली मी, सर्व जणांची. मेधा तर सातत्याने संपर्कामध्ये असतेच, म्हणजे कधी उमेद तर कधी संपर्क तर कधी आकाशवाणी तर अजून काही दुसरी काही कामं या निमित्ताने. म्हणजे खरं सांगायचं तर असं व्यक्तित्व म्हणून नाही, पण मेधा हीच एक इन्स्टिट्यूशन झालेली आहे असं मला वाटतं. आणि मी अगदी भूकंपाच्या वेळेपासून बघते की, आणि अगदी म्हणजे माझा हडपसरला दवाखाना होता त्यावेळेला तिने मला आठवण करून दिली की कोणी एकेकाळी आता तुमचा विश्वास बसणार, मी स्कूटर चालवायचे, त्या स्कूटरवर माझ्याबरोबर बसून ती हडपसरला माझ्या दवाखान्यात आलेली होती. आणि अशा अनेक वर्षाचा आमचा एक ऋणानुबंध आहे. आणि आज जे सगळे तरुण सहकारी मित्र, त्याच बरोबर लेखक, काही कार्यकर्ते, काही डॉक्टर्स, असे वेगवेगळे जणांचा आज सगळा आपला एक मगापासून मी प्रत्येकाचं म्हणणं ऐकते एका बाजूला. आणि त्याच्यामध्ये अमोल मुळे, त्याच्यानंतर वर्षा देशपांडे सगळं करतात चित्रसंचालन, आणि त्याच्यात नितीन पखाले, कैलास गौड, श्री जाधव, राम जगताप, उज्ज्वला बागोडे, अलका दुक्कर, आणि बऱ्याच जणांनी स्वतःची मनोगत मांडलेली. प्रसाद देशपांडेंनी फिल्म केली, त्याच्यात फेसबुकवरती 77,000 पाठपुरावा लोक तुमचा फॉलो करतायत. म्हणजे हे सगळी माहिती वाचल्यावर खरोखर कौतुक वाटलं, कारण सामाजिक चळवळीमध्ये सातत्य ठेवणं ही म्हटलं तर फार अवघड गोष्ट असते.
स्त्री आधार केंद्राला जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला अनेक वर्ष मला असं स्वप्न पडायचं, प्रशिक्षण ठेवलेलं आहे, 70-80 गावामधल्या लोकांना निरोप दिलेले आहेत, येणार आहेत महिला सगळ्या, पण तरी मला बऱ्याच वेळेला पहाटे स्वप्न पडायचं की एकही आलेला नाही प्रशिक्षणार्थी आणि मी एकटीच त्याला आहे. मग हळूहळू ते स्वप्न मागे पडलं, कारण तसं काही ते सत्यामध्ये येईना. त्याच्यामुळे ज्या सगळ्या टीमनी हे पुढे नेलंय त्यांना हे किती काम करायला लागले आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामावून घेतलं, हळूहळू ते आपलं सगळ्यांचं झालं. त्याच्याबद्दल ज्यांनी नवीन सदस्य असतील, अनेक जणांनी मगापासून बोलताना सांगितलं की फेसबुकची आमची ओळख झाली. याच्यामध्ये सोशल मीडियाचे प्लस मायनस पॉईंट काय त्याच्यावरती आपण चर्चा केली. पण मला यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे वाटतंय की तुम्ही न बोलते लोक जे आहेत, न लिहिते लोक आहेत, किंवा आपण लिहित असताना अमुक एका छायेखाली किंवा अमुक एका प्रभावाखाली लिहित असतो, तर त्याच्याच फक्त जे मागील पानावरून पुढे चालू असं जे लिखाण होतं त्याला एक नवीन वळण देण्याचा प्रयत्न उमेदनी केलेला आहे. दुसरं म्हणजे सामाजिक प्रश्न बऱ्याच वेळेला उपेक्षित असतात, त्या प्रश्नांना पण तुम्ही एक चालना दिलेली आहे, त्यांना एक व्यासपीठ मिळवून दिलंय, त्यांना एक सामाजिक राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. आणि आजही वृत्तपत्रामध्ये एखादी गोष्ट येणं, त्या पुरस्कार मिळणं याची दखल समाज घेतो, हा आपल्या समाजाचा चांगुलपणा आहे. त्यामुळे वर्तमानपत्रात म्हणजे पूर्वी असं एक काळ होता की म्हणायचे लोक, म्हणजे पुण्यामध्ये तर म्हणायचेच की अमुक एका पेपरमध्ये आलंय म्हणजे खरं असेल असं म्हणण्याची पद्धत होती, अरे पेपरला आलंय असं बोललं जायचं. आजकाल आता आपण ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे आणि ब्रेकिंग न्यूज बरोबर तुम्ही मात्र मेकिंग न्यूजचं काम करता आहात आणि न्यूज एका अर्थाने सामाजिक जी बातमी आहे तिला तुम्ही चालना देण्याचा प्रयत्न करताय. याच्यासाठी खूप मानसिक तयारी लागते, बांधिलकी लागते, वेळ द्यावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं, अभ्यास असावा लागतो. काही आता प्रशिक्षणाचा उल्लेख केला, काय शब्द वापरायचे काय नाही याच्याबद्दलची स्वतःला समज लागते. आणि केवळ शुद्ध अशुद्धतेचा प्रश्न नाही तर कुठल्या शब्दाचा काय परिणाम होतो याची सुद्धा ओळख आपल्याला करणं हे क्रमप्राप्त असतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की सामाजिक विषयाला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम उमेदने जसं केलेलं आहे तसं एक माध्यम म्हणून सुद्धा खूप हा चांगला प्रयोग आहे. आणि त्याच्यातले जे पुढचे प्रश्न आपल्याला दिसतात किंवा काही मुद्दे दिसत आहेत त्याच्याकडे मी येते. एक म्हणजे शिक्षणाला चालना देणं, बालकांच्या प्रश्नांना अधिक अवकाश मिळवून देणं हे काम आपण करत आहात. दुसरं सकारात्मक अनुभव मांडायचा आपण प्रयत्न करत आहात, चांगुलपणाची चळवळ किंवा काय चांगलं घडलं, काय घडलं बिघडलं, त्याच्यामध्ये काय बिघडलं मधलं बिघडणं जे आहे ते तुम्ही मांडता आहात. त्यात हे सगळं काम करत असताना गाव, तालुका, विभाग, जिल्हा याचं भान ठेवलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सदस्य मला दिसत आहेत आणि हे सगळं करायला खूप धाडस लागतं. कारण धाडस यासाठी लागतं की एखादी गोष्ट तयार झाली की त्याच्यावरती डल्ला मारून ती ताबडतोब तशीच्या तशी स्वतःच्या खिशात घालणारे लोक काही कमी नाही आहेत समाजामध्ये. आणि ती एक प्रवृत्ती झालेली आहे दुर्दैवाने की पटकन एखादी आयडिया उचलायची आणि ती स्वतःचीच आहे अशा थाटामध्ये वागायला लागायचं. महिला चळवळीमध्ये आणि एकूण सामाजिक कार्यक्रमांच्या मध्ये मी 35 वर्ष कार्यरत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्त्री आधार केंद्र क्रांतिकारी महिला संघटनेचं काम अजूनही चालू आहे. गेले 20 वर्ष मी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करते आणि मग त्याच्यात विशेष हक्क समिती, आदिवासी कल्याण समिती, रोजगार हमी योजना समिती, महिला बाल कल्याण समिती, विशेष हक्क समिती अशा अनेक समित्यांवर मी काम केलेले. शेकडो लक्षवेधी आणि औचित्याचे प्रश्न जेव्हा आम्ही सभागृहात मांडतो, सुरुवातीचं पहिली 6 वर्ष तर खूप नवीन अनुभव घेण्यामध्ये गेली. प्रत्येक गोष्टीचं नाविन्य आणि सातत्य असायचं. 2006 नंतर दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली आणि मग हळूहळू मला मी जे मांडत होते त्याचा परिणाम काय होतो हे मला कळायला लागलं. आणि तिथे मला आठवतं एक मराठवाड्यातले एक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यांच्या 100 शैक्षणिक संस्था आहेत, ते निवृत्त होणार होते पुढारी. आणि त्या दिवशी निवृत्तीच्या भाषणात मला 5 मिनिटं तरी बोलायचंय. म्हणजे मी ओघात जोडून घेत असताना सांगते, मला विधिमंडळाच्या कामावर आपण परत एकदा बोलू, पण त्यावेळेला ते मला असं म्हणाले की मला मुद्दाम सांगायचंय की नीलमताई जेव्हा बलात्कार हा शब्द पहिल्यांदा सभागृहात म्हणाल्या त्यावेळेला मला इतका धक्का बसला की मी 100 शैक्षणिक संस्था चालवूनही कधी बलात्कार हा शब्द मोठ्याने आम्ही ऐकला सुद्धा नव्हता आणि बोलला सुद्धा नव्हता. पेपरमध्ये बातमी आली की पान उलटून जायचं, पण बलात्कारासारख्या प्रश्नावर एवढी जाहीर बोलणं, कायद्याचं अंमलबजावणी, पुनर्वसन या विषयावर चर्चा होऊ शकते
हे मला कळलं. आणि आता मी माझ्या सगळ्या कायद्याच्या अभ्यासक्रमांमध्ये, बाकी शैक्षणिक याच्यामध्ये महिला सुरक्षा, महिला अत्याचार या विषयाला उलट शैक्षणिक भागामध्ये ते कसं असलं पाहिजे याच्यासाठी मी प्रोत्साहन देतोय माझ्या सगळ्या संस्थांमध्ये, आणि मला जे निवृत्त होताना सांगायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा माध्यमांचा आणि शब्दांचा फार मोठा परिणाम असतो. फक्त तो परिणाम आपल्याला काही वेळेला कळत नाही किती परिणाम होतोय तो, आणि तो परिणाम कसा अधिक प्रभावी करायचा, त्याचं कृतीत कसं रूपांतर करायचं, हे आपल्या सगळ्यांसमोरचं आव्हान आहे असं मला वाटतं. ज्या वेळेला आम्ही प्रश्न मांडायला लागलो, खास करून महिला सुरक्षेचे, डोमेस्टिक व्हायलन्सच्या बद्दलचे, तर तिथे मगाशी सायली राजाध्यक्ष जे बोलल्या त्याचा एक मला उल्लेख करायला पाहिजे की हिंस्रता आपल्या समाजात होतीच आणि आहेच. असं नाहीये की आपला समाज हा पूर्णपणे दयाबुद्धीने भरलेला होता. इनइक्वल पॉवर रिलेशनशिप होत्या, जातीय तणाव होते, रंगावरूनच केवढा तरी बायस आपल्या समाजामध्ये आहे, गोऱ्यावरून काळ्यावरून. त्याच बरोबर धर्मावरूनचे बायस होते, सोहळं ओवळ्याचे होते, शिक्षणामधल्या याच्यातलं सुद्धा आहेत ना. म्हणजे ज्या वेळेला शिक्षणाचा मूलभूत हक्काची चर्चा सुरू झाली, आजही कित्येक पालक म्हणतात की ऑल चिल्ड्रन आर कमिंग इन अवर चिल्ड्रन स्कूल, दे हॅव टू सिट नियर पुअर बॉय और पुअर गर्ल. हे म्हणणारा समाज आहे की जो त्याला स्वतःला समाजाचे फायदे खूप मिळालेले आहेत, पण याबद्दलची असंवेदनशीलता आणि असहिष्णुता आपल्या समाजाचा अंगभूत भाग आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा नवीन कोणी मांडतं किंवा नवीन काही प्रयोग करतं, त्यावेळेला जागतिकीकरण जसं झालं त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की जगातल्या अनेक मुद्द्यांवरती आपल्या कानावरती आदळायला लागलं, आपल्यापर्यंत पोहोचायला लागलं. आणि सामाजिक माध्यम हा एक त्याचाच भाग पण आहे असं आपण म्हणू शकतो, कारण तंत्रज्ञानामधून त्याला चालना मिळाली, हे खरंच आहे. जग जवळ आलं. पण जेव्हा आपण कुठलाही मुद्दा माध्यमात मांडतो, सामाजिक माध्यमांवर मांडतो, विधिमंडळात मांडतो, समाजात मांडतो, तर एक असं आहे की बऱ्याचशा वेळेला मौनाचं परिभाषा असते. कोणी ऐकायलाच तयार नसतं, किंवा ऐकलं तरी ऐकून न ऐकल्यासारखं केलेलं असतं. अनेक फेमिनिस्ट बायका, अनेक महिला ज्यांनी काय मतदानाच्या अधिकारासाठी हे केलं. मेरी वुलस्टोन क्राफ्टचंच वाक्य आहे की मी जेव्हा जेव्हा बोलले त्यावेळेला मीटिंगमध्ये सुरुवातीला अनेकांनी असं दाखवलं की त्यांनी ऐकलंच नाही. मीटिंगमध्ये मी ज्यावेळेला बोलले त्यावेळेला अनेकांनी असं दाखवलं की तोच मुद्दा एखाद्या पुरुषाने मांडल्यावरती ताबडतोब तो सहन हे केला गेला, म्हणजे बायकांच्या बद्दल सहन केला गेला असं म्हणतात तसं तो स्वीकारला गेला, परंतु ऐकला गेला. पण स्त्रीने बोलला तर जणू काही ती बोललीच नाही, अशा थाटामध्ये वावरणं. त्यामुळे मी त्याला नेहमी म्हणते पॉलिटिक्स ऑफ सायलेन्स, की जो कोणी ऐकलंच नाही, आम्हाला काही माहितीच नाही, हा प्रश्न असा आहे का, हो का, आम्हाला काही कल्पनाच नाही, असा प्रकार. म्हणजे मला आठवतंय महिला आयोगाची त्या दिवशी स्थापना झाली महाराष्ट्रात, त्यावेळेला एक कार्यक्रम झाला होता नेहरू सेंटरला, आणि त्यावेळेला मान्यवर म्हणजे बसले होते स्टेजवर, मी स्टेजवर होते, पण मान्यवर महिला नेते हेच बोलले होते की मी अजिबात, मला इथे सांगायला पाहिजे आवर्जून की मी फेमिनिस्ट नाहीये, असं त्या बोलल्या होत्या. तर याच्यावरती नंतर मग आम्ही त्यांना एक वर्षभर पिच्छा पुरवला, त्यांना हळूहळू फेमिनिस्ट करायचा प्रयत्न केला. आम्ही थोडा फसला, पण मुद्दा असा आहे की असं म्हणणारे पण भरपूर लोक आहेत. दुसरं पॉलिटिक्स ऑफ सायलेन्सच्या नंतर येतं पॉलिटिक्स ऑफ निग्लेक्ट, म्हणजे उपेक्षा करायची. तुम्ही जे मांडताय ते काही फॉर्मल पत्रकारांना किंवा फॉर्मल वर्तमानपत्रात जात नाही अशातला भाग नाही. तुम्ही जेव्हा मांडता तेव्हा ते स्वागत करतात, स्वीकारतात, पण ते घेण्यासाठी म्हणून काही काळ उपेक्षा सहन करावीच लागते प्रत्येकाला. आणि मला असं वाटतं तो तुमचा काळ आता पार झालेला आहे. बऱ्यापैकी दखल उमेदची घेतली जाते, कारण अत्यंत टॅलेंटेड, अत्यंत तळमळीचं काम असणारे लोक, वेगळ्या अनुभवांचं सामर्थ्य ज्यांच्याकडे, अशी लोक तुम्ही जोडण्याचं कौशल्य सगळ्या टीमनी दाखवलेलं आहे. पॉलिटिक्स ऑफ निग्लेक्टच्या नंतर आपल्याला पुढे सामोरं जावं लागतं पॉलिटिक्स ऑफ रिडिक्यूलला, म्हणजे उपहासाचं राजकारण. आणि हा उपहास जो आहे तो सामाजिक न्यायाच्या चळवळीला सहन करायला लागलाय, स्त्रियांच्या चळवळीला सहन करायला लागलाय. सोशल मीडियावरती तर उपहास हाच एक मूळ रस शिल्लक राहिला का काय असं वाटावं, असे अनेक ग्रुप्सवरती असे ऍसिडिक सारखे मेसेजेस येत असतात की ते बघून तुम्हाला प्रश्न पडतो की का आपण हा व्हॉट्सअप सारखा बघतो आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपलं मत पटलं नाही तर ते हुटआउट करायचं, त्याला गप्प बसवायचं, हिंसात्मक बोलायचं, हा अनुभव प्रत्येकाला येतो. असं नाही की आम्हाला येत नाही, आम्ही उपसभापती आहोत म्हणजे विधिमंडळामध्ये उपसभापती आहोत. पण सोशल मीडियावरती मला आठवतंय की ज्यावेळेला एक मत मांडलं मी महिलांच्या कायद्याच्या संदर्भात, एन्काउंटर ज्यावेळेला झाला आंध्रामध्ये, आणि मी एवढंच म्हटलं त्याच्यामध्ये की एन्काउंटर जेव्हा म्हणतात तेव्हा तो एन्काउंटर आहे की नाही हे तपासून बघणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला तो एक मूळच्या केसला कलाटणी देण्यासाठी केलेला प्रकार असू शकतो,
असं आम्ही अनेक वेळेला पाहिलेलं आहे. तर एवढं म्हटल्याबरोबर मला ट्विटरवरून आणि सोशल मीडियावरून केवढ्या तरी धमक्या आल्या की यांचं आता वय एवढं झालेलं आहे पण त्यांच्यावर बलात्कार करून दाखवला पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की कसं काय या म्हणजे बलात्काराच्या प्रश्नावर असं नीलम गोरे बोलू शकतात. आमचा अपेक्षा भंग झाला, त्यांना सगळं काम म्हणजे शून्य काम आहे हे आमच्या लक्षात आलं. मला या लोकांचं हेच कळेन असं झालं की हे म्हणजे यांना काहीतरी बुद्धी नावाची आणि विचार नावाची काही गोष्ट आहे का नाहीये, काय पद्धतीने बोलतायत. आणि मग मला असं लक्षात आलं नंतर की खरं सांगायचं तर आपण ट्रोलिंग आणि या गोष्टी सिरियसली घ्यायलाच नाही पाहिजे. कारण त्यांना जे काय करतात ना त्यांना त्याचा अर्थ कळतो आहे ना त्याचा बरं काही म्हणजे ते विचार करता आहेत आणि पुढच्या क्षणी ट्रोल केलेला माणूस तो आपल्याला परत लाईक करतो. म्हणजे मला ते पण कळत नाही त्यांचं वागणं जे आहे ते. त्यामुळे खरं सांगायचं तर जेव्हा आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे कोणी आपल्याबद्दल हिंसात्मक भाषा वापरतो त्यावेळेला काहींना पटणार नाही पण त्याला ब्लॉक करणं हाच मार्ग असतो. कारण शेवटी आपण स्वतःवर किती हे करून घ्यायचे, आसूर ओढून घ्यायचे याला सुद्धा मर्यादा असते काही बाबतीमध्ये. आणि जे आपल्या बाहेर समाजामध्ये आपल्याला दिसतं की कोणी भेटायला येतं आणि प्रत्येक वेळेला प्रश्न आहे म्हणून मांडलं तर गोष्ट वेगळी, पण त्याच्या पलीकडे जाऊन सातत्याने काहीतरी एक ज्याला आपण म्हणू की नकारात्मक सारखं मांडत राहायचं हे करत राहतात त्यावेळेला विचार करायची पाहिजे. त्यामुळे पॉलिटिक्स ऑफ उपहास याच्यानंतर ते रिडिक्युल नंतर पॉलिटिक्स ऑफ ऑप्शन येतं आणि ते म्हणजे आम्हीच तुम्हाला सांगितलं, आम्हीच तुम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हीच तुम्हाला सांगितलं आणि स्वतःही ते करायचं आणि म्हणायचं आम्हीच तुमच्यापेक्षा चांगलं करतोय. आणि या आता स्टेजकडे हळूहळू तुम्हालाही जायला लागणार आहे कारण आता सोशल मीडियाशिवाय पान हलत नाहीये कुणाचंच हे आपण चित्र पाहतो आहे त्याच्यामध्ये. मी शेवटी येईन विधिमंडळाच्या मध्ये कशी काय घडतं नकारात्मक आणि सकारात्मक बद्दल बोलेन मी. आणि अलकाने मगाशी जो उल्लेख केला त्याच्यावर मला असं वाटतं की दुर्दैवाने सकारात्मक गोष्टींना हेच नाहीये, न्यूज व्हॅल्यूच नाहीये. कारण ते कोणी त्याला टीआरपी मिळत नाही, त्याला कोणी वाचत नाही. आणि नकारात्मक देऊ नका म्हणून सकारात्मक द्यायचा असाही प्रश्न नाहीये. पण जितक्या बलात्काराच्या केसेस झाल्या किंवा महिला अत्याचाराच्या अनेक वर्ष सांगून मी आता शेवटी सोडून दिलं सांगायचं की ज्या बायकांना लढून यश मिळालं त्याच्याबद्दलचं तुम्ही एक सातत्याने मांडत राहा. मग एखादी बाई होडी चालवायला लागली, एखाद्या बाईनी ट्रॅक्टर चालवला, एखाद्या बाईनी विमान चालवलं, झाली यशोगाथा. एका बाईने 100 ठिकाणी झाडू मारले, झाली यशोगाथा. असं यशोगाथा म्हणजे काय नक्की, तिला अजून तिने त्याच्या संदर्भातला जो सगळा काही स्ट्रगल आहे, लढा आहे, त्याच्यामधला बदल झाला असेल, तिच्या आयुष्यात झाला असेल, तिच्या नवऱ्यात बदल झाला असेल, तिच्या मुलात बदल झाला असेल, किंवा पुरुषाच्या बद्दल बोलायचं झालं तर जेव्हा वडिलांचा अनुभव लिहितात राम जगताप त्यावेळेला त्यांच्या आसपासचे पुरुषही त्यांना काही बोलले असतील की तू पालक म्हणून काय लिहितोस त्याच्याबद्दल. हा जो माणसातला बदल होतो तो महत्वाचा असतो. परंतु बऱ्याचशा वेळेला मी बघते की प्रचंड टीआरपीची लढाई आहे, त्याच्यानंतर त्यांची ती अगतिकता आहे, हक्कबलता आहे. एका मुद्द्यापासून मला तर खरं सांगायचं तर राग येण्यापेक्षा मला आता दया यायला लागलेली आहे. आणि दया याच्यासाठी येते आहे की जे त्यांना दाखवायचंय ते त्यांना दाखवता येत नाही, ते त्यांनी दाखवल्यावरती त्यांना त्याच्यावरती 1-2 तास सुद्धा एकाग्रता ठेवता येत नाही. कारण दुसरंच काहीतरी समाजामध्ये घडतं, ते घडल्यावरती सगळेजण त्याच्या मागे घडतात. सकाळी ते ठरवतात की आज आपण रेमडेसिवीरचा काळा बाजार काढायचा, त्याच्यानंतर अनिल देशमुखांकडे धाड पडली की तिथे पळतात सगळे. कधी राकेश मारिया सारखा भेटला अधिकारी तासन तास त्याच्यावर वेळ वाया घालवतात. म्हणजे खरं सांगायचं तर आपणही सगळे मला असं वाटतं की त्या तुझ्या पाशी मधल्या बुद्धिबळाच्या पटावरचे जसे सोंगट्या असतात ना तसं वजिराने वजिराची चाल चालायची, उंटाने उंटाची चालायची, हत्तीने हत्तीची चालायची आणि बाकी प्यादी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वजीर होण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतं एका अर्थाने म्हणजे तुम्ही तुमच्या टर्म्सवरती हे सगळं चालावं. माध्यमांच्या संदर्भात जे आदान प्रदान आहे किंवा राज्य आहे सगळं एक पॉवरच आहे, नाही म्हटलं तरी ती एक शक्ती आहे, त्याचा विचार करायला पाहिजे. दुसरं असं की कुठली बातमी दडपू नये, पण त्याचबरोबर त्या बातमीच्यामुळे आज 50,000 पुणे शहरामध्ये लोक विलगीकरणात घरी आहेत. प्रत्येक शहरामध्ये अशी मोठी संख्या आहे विलगीकरणातल्या कोरोना पेशंटची. त्यांच्या मनावर काय परिणाम होतोय त्याचा कोणीही विचार करत नाही. फार थोडे अगदी अल्प म्हणजे 2-3% लोक बरे झालेल्या लोकांच्या बातम्या देतात. बऱ्या झालेल्या लोकांच्या बातम्या याच्यासाठी नाही द्यायच्या की ते लोक जे आहेत त्यांना बाकीच्या बातम्या दडपायच्यात म्हणून, परंतु त्यांची जगण्याची उमेदच नाव आहे ना आपलं. उमेदच वाढवायची नसेल लोकांची आणि फक्त त्याच्याबद्दलच्या या बातम्या दिल्यामुळे आपलं मनाचं समाधान होत असेल तर मी असं म्हणेन की ती एक म्हणजे त्याला एखाद्या याच्यासारखं वमन केल्यासारखं त्याच्या पलीकडे मी त्या बातमीला महत्व देणार नाही. यासाठी देणार नाही किंवा त्या बातमीमुळे तुम्ही जसं काम करता संपर्क किंवा उमेद की धोरणकर्त्यांची भूमिका बदलायचा तरी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. अर्थात मीडियाला मी कधीच कुठला सल्ला यासाठी देत नाही कारण मीडिया हा चौथा स्तंभ आहे आणि त्यांना सर्व ज्ञान आहे, ते सर्वश्रुत आहेत,
ते सुंदर आहेत, ते हुशार आहेत, ते बुद्धिमान आहेत, ते सर्वांपेक्षा त्यांना सर्व काही कळलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे पण खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या मध्ये बघतोय की किती पत्रकार गेल्या 10-15 दिवसामध्ये त्यांचे मृत्यू प्रचंड झालेले आहेत, ते त्यांच्या प्रश्नांनी ग्रासलेले आहेत आणि अशा वेळेला ते जे काही लिहितात त्यातून जे काही शक्य असेल ते आपण स्वीकारावं, मित्रमैत्रीण म्हणून पुढे जावं. पण त्याच्या पलीकडच्या काळात माध्यमं ही इतकी सैराट झालेली मी तर कधी पाहिलेली नव्हती आणि अशा वेळेला सोशल मीडियावरून त्याला कुठेतरी चुटकारून त्याला बरोबर घेऊन त्याच्यातल्या माणसातला माणूस पण जागा करण्याचा प्रयत्न तुम्ही करणं म्हणजे खरोखर मी असं म्हणेन की आता जे धार्मिक नाहीयेत त्यांना पटणार नाहीये, पण मी मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांनी जे काम केलं विश्वबंधुत्वाचं, मैत्र जीवाजीवांचं जडण्याच्यासाठी, सगळ्यांचं समाधान व्हावं यासाठीचं, त्याच्या पद्धतीचा हा एक अत्यंत चांगला प्रकारचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात तुमचं जी सगळी समाजवादी विचाराचा संस्कार आहे तो पण तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात आणि या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये मात्र मी एक शिकले गेले 24 वर्षामध्ये ते सांगून मी थांबते. एक म्हणजे मला नेहमी असं सुरुवातीच्या लक्षात द्यायचं की 2-3 वाजेपर्यंत लक्षवेधी किंवा 289चे प्रस्ताव किंवा 97चे प्रस्ताव विधानसभेत यायचे की सरकारने राजीनामा द्यावा, सरकारने अमुक गोष्टीच्या बद्दलची चौकशी कमिटी नेमावी, ट्रायब्युनल नेमावं, अशा बातम्या असतात. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, मग शेतकऱ्यांनी प्रेत जाळण्यासाठी दिलेलं नाही, मग ते तिथे बसलेले आहेत आणि मग त्याची ब्रेकिंग न्यूज यायची आणि मग हळूहळू कळायला लागलं की 3 वाजले की असं नाही आहे आता आधी विषय आमचा पुढचा घेऊन टाका. यांना काय घाई काय, तुमचा 5 वाजता विषय येईल, तुमचा 6ला विषय येईल, पण आपल्याला तो विषय पूर्ण करायचा आहे. त्यावेळेला मला काही लोकांनी सांगितलं असं नाहीये नीलम, ते 3च्या आत जर का झाली भाषणं तर त्या बातम्या पहिल्या पानावर येतात, नाहीतर येत नाही. 4 वाजेपर्यंत डेडलाईन गेलेल्या असतात म्हणून. आणि मला आठवतंय की नागपूर आम्ही अधिवेशनामध्ये होतो आणि त्या दिवशी लॅक्मेच्या फॅशन शो मध्ये एका मुलीचं अंतर्वस्त्र असं घसरलं. त्याच्या आधी 12 तास विधानसभेत 2 दिवस लागोपाठ आणि आमच्याकडे विधान परिषदेत 8 तास शेतकरी आत्महत्येवरती चर्चा चाललेली होती आणि मी औचित्याचा मुद्दा घेतला. R.R. पाटील सभागृहात होते आणि मी एवढंच म्हटलं की शेवटी कोणी काय कपडे घालावे आणि कसे घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अशा प्रकारची घटना घडल्याबरोबर परत 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 100 वेळेला तेच अंतर्वस्त्र घसरलेलं दाखवणं, या बातमी किती त्याला महत्व देणार आहात. आणि याच्याबद्दल मग काहीतरी जसे बाकीचं कोड ऑफ कंडक्ट नियम असतात, नाटकालय संहिता, तशा पद्धतीने काही ना काही तुम्ही नियम करा. आता ते कोरोनामुळे सगळ्यांनाच करायला लागलेले, हा भाग वेगळा. त्याच्यानंतर त्यांनी केले फॅशन शोजनी. ही बातमी मी बोलल्याबरोबर औचित्याचा मुद्दा सर्व वाहिन्यांवरचं ब्रेकिंग न्यूज बदलल्या आणि शेतकरी आत्महत्या वगैरे इतक्या बाजूला गेल्या आणि फक्त लॅक्मेचा फॅशन शो झाला. आणि परत मला मीडिया विचारायला लागला की तुम्ही शेतकरी आत्महत्यावर का बोलला नाहीत. अहो म्हटलं, मी आदल्या दिवशी याच्यावरती 10-15 मिनिटं सगळे मुद्दे मांडले होते शेतकरी आत्महत्येवर. 30-40 आमदार सभेत बोलले होते, परिषदेत 25 आमदार बोलले होते आणि अशा वेळेला औचित्याच्या मुद्द्यामध्ये मी हे मांडल्यावरती तुम्ही एवढं मोठं उचलणार आम्हाला काय कल्पना नाही. वॉल स्ट्रीट जर्नल पासून सगळ्यांचे मला फोन आले त्या दिवशी आणि मी मग तेव्हापासून माझ्या लक्षामध्ये आलं की कशाला हे आहे, बाजार आहे, कशाला मार्केट आहे त्या बाबतीमध्ये म्हणून. आणि मग माझ्या हळूहळू लक्षात आलं की फक्त तुम्ही मांडणं पुरेसं नाहीये सभागृहामध्ये, तर त्याच्यावरती निर्णय काय होतोय हे त्याच्यामध्ये तो घडवण्यासाठी तुम्हाला खूप सातत्याने प्रयत्न करायला लागतात. आणि मग ज्या लक्षवेधी, ज्या 93 ज्याच्यावरती आम्ही उत्तर मिळण्यासाठी कंटिन्युअस मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, सचिवांना पॉइंट्स दिले, आयुक्तांना त्याच्यामध्ये आधी बैठका घेतल्या, त्यामध्ये मला हळूहळू असं दिसलं की मी जशी प्रतोद झाले, मला बैठका घेण्याचा अधिकार मिळाला, विशेषज्ञ समितीचे प्रमुख झाले, मी सगळ्या कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांच्या अनेक विषयांवरती बैठका घेतल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सभागृहाला या सगळ्या बाजूच्या प्रशासकीय चौकटीचं एक टेकू किंवा त्याचा आधार असल्याशिवाय फक्त सभागृहातली भाषणं म्हणजे शब्दांच्या पलीकडे काही जाणार नाही ते, किंवा त्याची अंमलबजावणी करायला एक समाजात यंत्रणा पाहिजे. आणि ही अंमलबजावणी करणारी यंत्रणा जशी शासन आहे, प्रशासन आहे, तशीच फॉर्मल माध्यमं पण आहेत आणि सामाजिक माध्यमं पण आहेत. आणि याच्याबद्दलची जागरूकता, त्याच्याबद्दलचा रस, त्याच्याबद्दलची एक उत्सुकता, त्याच्याबद्दलची आवड ही जेवढी समाजात निर्माण होईल तेवढं वैफल्यग्रस्ततेकडे जाण्यापेक्षा आपण अधिक लोकशाहीवादी आणि अधिक चांगलं काम करू असं मला वाटतं. राजकारणाला कसं सुधारायचं हे विषय तुम्ही जटिल आहात, तुम्ही तो प्रयत्न जरूर करू शकता, पण मी तिथे राहून जे काही प्रयत्न करते थोडेफार, त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात येतं की इतकं ते काम सोपं नसतं.
पण अगदी अशक्यही नसतं. काही बाबतीमध्ये थोडाफार फरक होतो आणि त्याच्यात तुम्हाला लक्षात आहे की 6 मार्चला ज्यावेळेला आपण दोन्ही सभागृहांमध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण याच्यावरती तुमच्या प्रयत्नातूनच विधानसभेचे अध्यक्ष, सभापती आणि आम्ही स्वतः ते ठराव मांडले. त्याच्यानंतर आपल्याला खूप आमदारांनी पण दोन्ही सभागृहातल्या सांगितलं की आम्हाला हे खूप आवश्यक वाटतंय आणि आदित्यजी ठाकरे आणि मी तो प्रोसेस थोडा आम्ही चालू ठेवलेला आहे. एकेका विकास उद्दिष्टावरती आम्ही एक बैठक घेतो दर महिन्यात 3 उद्दिष्टांवरती आणि त्याच्यावरती त्या सचिवांना तशा सूचना देतोय. पण ही प्रक्रिया मोठी होण्यासाठी आपल्याला कोरोनामधून बाहेर पडणं आणि हा सगळा प्रवास होणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने माणुसकी जगवायची असेल तर माणसाने आधी जगायला पाहिजे आणि या दृष्टीने कोरोनामध्ये जे सगळे योद्धे गेले त्यांना श्रद्धांजली तर मी व्यक्त करतेच. अनेक जण दुर्दैवाने आपण पाहिलं ऑक्सिजन अभावी गेलेले आहेत, काही आगी लागून गेलेले आहेत. सगळ्या बाकी आपल्याला मृत्यू जो आहे तो खूप जास्त ओळखीचा व्हायला लागलाय असं मला वाटतं. इतके मृत्यू सातत्याने होत आहेत तर याच्यामधून आपल्याला ही परिस्थिती सावरून पुढे जायला पाहिजे. आणि मगाशी बोलताना उल्लेख आला की कोरोनातून जेव्हा आपण बाहेर पडू, मला अलकाच बोलली की त्यातून आपण काही सकारात्मक तर ज्या लोकांना स्वतःची उमेद टिकवण्याचं काम देखील सुद्धा तुम्ही ऑनलाईन हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन मी करते आणि मनापासून शुभेच्छा देते आणि विधिमंडळाची दारं तुमच्यासाठी कायम सर्वांसाठी उघडी असतील असं मी या ठिकाणी आपल्याला जरूर सांगते. धन्यवाद. नमस्ते. जय महाराष्ट्र. नमस्कार. नवी उमेदच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तच्या या कार्यक्रमात आपण सर्वजण वेळ काढून आलात म्हणून संपर्काच्या वतीने मी मृणालिनी जोग आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. सुरुवात निलमताईंपासूनच करते. संपर्काच्या सर्व उपक्रमांना निलमताई नेहमीच सक्रिय पाठिंबा देतात आणि खूप आस्थेने मार्गदर्शनही करतात. त्यांनी जसा उल्लेख केला तसं गेल्या वर्षीचीच ती आठवण मला सांगायची आहे की कोविड सुरू व्हायच्या आधीचं ते जे बजेट अधिवेशन होतं ज्यात ती महिला आणि मुलांची चर्चा ज्याचा त्यांनी उल्लेख आता केला तो प्रयत्न आमचा चालला होता आणि तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा लगेच त्यांनी पुढाकार घेऊन ती चर्चा लागेल हे तर बघितलंच पण त्याचबरोबर ती चर्चा अधिकाधिक सखोल होईल, व्यापक होईल यासाठीही खूप प्रयत्न केले. म्हणजे किंबहुना त्यांच्या अख्ख्या त्यांनी कार्यालयालाच ह्याच्यात सामावून घेतलं होतं त्या कामामध्ये. त्याच्यामुळे तसं ते संपर्काचं काम असो किंवा आमचे इतर काही उपक्रम असोत किंवा आजच्यासारखा कार्यक्रम असो, निलमताई तुमचा सहभाग आम्हाला खूप मोलाचा वाटतो आणि म्हणून तुमचे मनापासून आभार. तसंच आजच्या निमंत्रित पाहुण्यांपैकी डॉक्टर कैलास गौड, सायली राजाध्यक्ष आणि अलका धुपकर यांचेही मी इथे खूप आभार मानते. खूप आपुलकीने आणि आस्थेने त्यांनी आता त्यांचे विचार मांडले ह्या कार्यक्रमात. तसंच इथे हजर असलेल्या युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी मॅडम आणि स्वाती मोहपात्रा यांचे देखील मनापासून आभार. गेली 5 वर्ष सातत्याने नवी उमेदला युनिसेफने जो आधार दिलाय तो केवळ आर्थिक नाही पण या मंचावरती नवनवे उपक्रम राबवायचा उत्साह आणि विश्वास आमच्यात निर्माण होईल असा देखील तो आधार होता. सो आय वुड लाईक टू थँक राजेश्वरी मॅडम फॉर युनिसेफ्स कंटिन्यूड सपोर्ट टू नवी उमेद अँड ऑल्सो टू यू स्वाती for being a partner in the true sense of the word. Thank you both very much. नवी उमेद सारख्या उपक्रमाचं यश जसं आर्थिक मदतीवर अवलंबून असतं तसंच ते हितचिंतकांवरही अवलंबून असतं. आजच्या कार्यक्रमात अशा या आमच्या मित्रांची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सगळ्यांची नावं घेणं अर्थातच शक्य नाहीये. जवळजवळ 50-60 जण होती करण्याच्या ह्या कार्यक्रमात. पण म्हणून मी एवढंच म्हणते की गेल्या 5 वर्षात ज्यांनी अशी आर्थिक मदत आम्हाला केली त्यांचे आणि वेळोवेळी नवी उमेदच्या उपक्रमांमध्ये मोहिमांमध्ये सहभागी होऊन ज्यांनी आमची उमेद वाढवली त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आभार मानत असतानाच भविष्यात देखील आमचं काम असंच गुणवत्तापूर्ण असेल अशी मी त्यांना हमी देऊन या कार्यक्रमाची सांगता करते. धन्यवाद. नमस्कार.